गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री नमः। नलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव। जय गुरुदेव। एक ओके सो आपली विथ इंटिग्रिटी वी आर स्टार्टिंग. आज आपला खूप 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 महत्वाचे आहे. आता पुढचे 4 सेशन जे असतील ना, दे आर कन्क्लुडिंग अँड रिअलायझिंग. आतापर्यंत आपण तुकडे 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 जमवत होतो जिक्सॉ पझलचे. आता त्याच्यातलं चित्र जे आहे ते ह्या 4 सेशन्स मध्ये प्रत्येकाला दिसायला सुरू होणार आहे आजपासून. त्यामुळे आजपासून हा इम्पॉर्टंट जबरदस्त महत्वाचा असा लीडरशिपचा भाग सुरू होतो आहे. जसं मी आधीच सांगितलं, आपल्याला इंटिग्रिटी, ऑथेंटिसिटी, स्टँडिंग फॉर समथिंग बिगर दॅन युअरसेल्फ आणि बीइंग कॉज इन द मॅटर हे फाउंडेशनल फॅक्टर्स आपण सुरुवातीला बघितलेले होते. मी जाणीवपूर्वक आपल्या हा लिमिटेड ग्रुपला पुढे घेऊन जातो आहे आता, कारण मी कालच हा वर्ग बाय द वे एका मल्टीनॅशनल कंपनी जॉन डियर मध्ये कालच मी हा घेऊन आलेलो आहे बरं का. काल रात्री मी इथे पोहोचलेलो आहे पुण्यात परत, आणि तिथला इम्पॅक्ट तुम्हाला मी रेकॉर्डवर कधीतरी पाठवीन. काय माणसं ह्याचा वापर करतायत जबरदस्त हे आता सिद्ध झालेलं आहे, आणि त्यातल्या काही माणसांनी यशस्वी केलेलं आहे. त्यामुळे गुरुजींची हे जर का कृपा कोणालाही अनुभवायची असेल आणि ती बाहेर वापरायची असेल तर काय वापरली जाऊ शकते याची जबरदस्त उदाहरणं आहेत. आपल्यासाठी आजपासून हा प्रयोगाचा जो हे आहे पाया, रिअलायझेशन साठीचा होणारा पाया, तो आजपासून आपल्याला मिळणार आहे. पण त्याच्या आधी जसं म्हटलं तसं फाउंडेशन 4 घटकांचं आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मागचे 3 सेशन्स आपण कॉन्टेक्स्चुअल फ्रेमवर्क या विषयावर गप्पा मारतो आहे, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कॉन्टेक्स्ट कसं महत्वाचं असतं हे बघितलं होतं. वेगवेगळी उदाहरणं घेऊन तो व्हायोलिन वालाचं उदाहरण बघितलं होतं, नन्सचं उदाहरण बघितलं होतं, अमेरिकेतल्या सबवेचं उदाहरण बघितलं होतं, काही प्रत्यक्ष आजीचं उदाहरण बघितलं होतं ड्रायव्हिंगच्या, आणि कॉन्टेक्स्ट महत्वाचं असतं असं बघितलं होतं. आणि वे ऑफ बीइंग म्हणजे आपले शरीर, मन, बुद्धी आणि भावना, बॉडीली ऍक्शन्स, रिएक्शन, माइंड आणि मेंटल रिएक्शन्स, इमोशन्स आणि फिलिंग्स, आणि इंटेलेक्ट, थॉट्स अँड थॉट प्रोसेसेस, या चारीचं एक कॉम्बिनेशन त्या क्षणी त्या परिस्थितीत जे आपलं असतं त्याला आपण मी असं म्हणत असतो. आणि असे अनंत कॉम्बिनेशन्स अवेलेबल असतात. त्यापैकी नेमकं कुठलं उभरतं ह्याच्यावर आपण खल केलेला होता. त्याच्यानंतर आपण वे ऑफ ऍक्टिंग, ऍक्शन इज द ओनली वे टू इम्पॅक्ट द वर्ल्ड. जगावर परिणाम काहीही घडवून आणायचा असेल तर कृतिशीलता याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं आपण बघितलं होतं.
त्यानंतरच्या सेशन मध्ये आपण हे बघितलं की वे ऑफ बिईंग आणि वे ऑफ डुईंग हे एकमेकांमुळे नसतात. मी असा आहे म्हणून मी असा वागतो हे नाही आहे सत्य. मी असा आहे आणि असा वागतो हे दोन्ही एकाच वेळी माझ्या मेंदूमुळे घडून येतं. आणि हे जे घडून येतं ते कशामुळे घडून येतं, तर मला परिस्थिती जशी भासते आणि मला परिस्थिती अशी का भासते याचं कारण आहे कॉन्टेक्स्ट. असं आपण त्याच्या पुढच्या सेशनमध्ये म्हणजे मागच्या सेशनमध्ये आपण कन्क्लूड केलेलं होतं आणि आपण सगळ्यांनी हे वाक्य स्वतःला मान्य केलेलं होतं. असं आपण कन्फर्म करून घेतलं होतं वर्गात, की माझ्या कॉन्टेक्स्टमुळे मला परिस्थिती भासते आणि मला जशी परिस्थिती भासते नैसर्गिकरित्या माझं असणं किंवा वागणं हे त्या अनुषंगाने असते. म्हणजे द वे कॉन्टेक्स्ट इज अकॉर्डन्स विथ दॅट परिस्थिती occurs to me, circumstances occurs to me, and the way circumstances occur to me, my way of being and doing is colored and shaped by that occurrence. असं आपण कन्फर्म केलेलं होतं, जे आपल्याला हार्वर्ड युनिव्हर्सिटीने पण कन्फर्म करायला सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर हे कॉन्टेक्स्ट डिसायझिव्ह आहे हे कळल्यानंतर आपण मागच्या सेशन मध्ये कशाचं बनतं ह्याच्यावर खल केलेला होता. थेरी पार्ट खूप होता. लिंग्विस्टिक ऍब्स्ट्रॅक्शन, फेनॉमिनॉन, कॉन्सेप्ट आणि टर्म. लिंग्विस्टिक ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे अनंत शक्यता ज्या योगे मला माझ्या जीवनात तयार करता येतात. आपण उदाहरण म्हणून लुडुंबा शब्द घेतला होता किंवा सिटीझन शब्द घेतला होता. अमूर्त भाषेमधली असे शब्द की ज्याच्यामुळे ह्या जगात अनंत गोष्टी घडायच्या शक्यता निर्माण होतात. त्याला आपण लिंग्विस्टिक ऍब्स्ट्रॅक्शन असं म्हणलेलं होतं. फेनॉमिनॉन म्हणजे स्वानुभव. सो माझा स्वानुभव काय आहे तो महत्वाचा आहे, ना की मला दुनियादारी काय सांगते आहे, पुस्तकात काय लिहिलेलं आहे, शास्त्रात काय म्हटलेलं आहे. शास्त्राज आर दॅट विच हॅव बीन लिव्ड बाय ग्रेट पीपल असं गुरुजींचं वाक्य आहे. ओके. सो जे महान माणसं जगतात त्या जगण्याला शास्त्र असं म्हणतात, ना की शास्त्र जगून तुम्ही महान बनू शकता. हे आपल्या गुरुजींनी सांगितलेलं वाक्य आहे. सो आपल्याला फेनॉमिनॉन स्वानुभवानी लीडरशिप कशी अनुभवता येते हे आपण बघतो आहे. तिसरं म्हणजे कॉन्सेप्च्युअली लीडरशिप कशासाठी आवश्यकता आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की वर्तमानातून भविष्य काळाकडे जाताना जे काही आवश्यक आहे त्याला आपण लीडरशिप असं म्हणतो. तो लीडरशिप इज अ कॉन्सेप्ट which is required to play in a domain of future and that is created future असं आपण बघितलं होतं. आणि शेवटची व्याख्या म्हणून प्रत्येकाने स्वतःची व्याख्या आपण करू शकतो अशा पद्धतीची एक व्याख्या दिलेली होती की लीडर इज दॅट पर्सन हु गेट्स इनटू क्रिएशन ऑफ दॅट फ्युचर विच वॉजंट गोइंग टू हॅपन एनी वे. आपोआप जे घडणार नव्हतं असं भविष्य घडण्यासाठी आणि आपोआप घडणार नव्हतं याचं मग आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघितलं होतं आणि मागच्या वेळी आपण थांबलेलो होतो. आता इथपर्यंतच्या ह्याच्यात कुणालाही काहीही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर, कारण आज आपल्याला या सगळ्याची सांगड घालून जबरदस्त महत्वाचा काहीतरी विषय पुढे जाणार आहोत. जय गुरुदेव गुरुजी. जय गुरुदेव. मला असं विचारायचं, आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं ट्रॅफिकचं किंवा आजींचं, असं एक्झाम्पल घेतलं होतं आपण. हो हो. हा, तर अशा खूप काही सिच्युएशन्स आपल्या याच्यात येतात की जिथे आपण आता तुम्ही म्हटलं होतं की ठीक आहे आपण त्या ठिकाणी असतो तर आपण त्या थॉट प्रोसेस मध्ये गेलो असतो की यांचा प्रॉब्लेम काय, राईट. तर अशा आपल्या लाईफ मध्ये पण खूप गोष्टी घडतात की हो जिथे आपण खूप अंडरस्टँडिंग करतो, पण एक वेळ कधीतरी अशी येते की मीच का करायचं, जे हेच हो. मीच का हा विचार करायचा की यार नेहमी मी दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार का करायचा, असं कधीतरी इरिटेशन होतं. ओके. हा, तर मग आपण त्याला काय म्हणू शकतो किंवा त्याच्यावर सोल्युशन कसं काढू शकतो? अगदी प्रश्न जबरदस्त आहे. जसं म्हटलं तसं की आपण दुसऱ्याच्या जागी ठेवायचं स्वतःला आणि अनुभवायचं आणि हे प्रत्येक वेळी जड होतं. आपण पहिल्याच सेशन मध्ये याच्यावर चर्चा केली होती आणि दुसऱ्या सेशन मध्ये की सायकोलॉजी वर्सेस ऑन्टॉलॉजी.
ओके. स्वानुभव वर्सेस तिसऱ्या व्यक्तीचा अनुभव. तर स्वतःला त्याच्या जागी ठेवणे हा विषय आपण इथे जोरदार चर्चा करणार आहे बरं का खरं तर. म्हणजे नक्की काय? कसं ठेवायचं असतं स्वतःला त्याच्या जागी? अ, जी गोष्ट आपल्याला कदाचित निगेटिव्ह वाटते, आपण त्याच्या वेने बघायला गेलो, की ती पॉझिटिव्हली घेतो, की नाही यार याचा हा प्रॉब्लेम असेल, इट्स ओके. अच्छा म्हणजे हे ते ऑटोमॅटिकली आपण ते थिंक करतो ना, की यार ठीक आहे यांचा प्रॉब्लेम असू शकतो. पण कधी तर कधी ते इरिटेट होतं, की काय यार दरवेळेस आपणच का समजून घ्यायचं? म्हणजे ह्या गोष्टी जनरली घरात पण घडत असतात आणि बाहेर पण आपण कधीतरी या गोष्टी घडतच असतात. ॲब्सोल्युटली. आता फक्त त्यातला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह हे शब्द ना ह्या वर्गात आलेलेच नाहीयेत बरं का कुठेच. ही भाषा आपण सर्वसामान्यपणे वापरतो आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. पण निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह हे सगळे कॉन्टेक्स्चुअल शब्द असतात. आपापल्या कॉन्टेक्स्टनुसार आपले वे ऑफ बीइंग आणि डूइंग हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे धारणा होते, अकरन्स होतो. कशामुळे होतो? कॉन्टेक्स्टमुळे होतो आणि त्यामुळे आपलं वे ऑफ बीइंग आणि डूइंग ठरतं. सो नो मॅटर व्हॉट इट इस कॉन्टेक्स्टमुळं मला परिस्थिती अशी भासते आहे, की मला हे आता सहन होत नाही किंवा मला हे सहज शक्य आहे. मला अगदीच हे किरकोळ वाटतं. हे दोन्ही कशामुळे होतं? मला सहज त्याच्या शूजमध्ये जाऊन मला ही परिस्थिती निस्तरणं सहज शक्य आहे, असं वाटत असेल किंवा आता हे खूप जास्ती होतंय बरं का, हे माझ्या डोक्यावरनं पाणी चाललेलं आहे, असं वाटत असेल. हे दोन्हीही वाटणं आहे. हे वाटणं का होतं आहे? कारण काहीतरी कॉन्टेक्स्ट आहे आणि ते कॉन्टेक्स्ट काय आहे, ह्याचा पत्ता कुणालाच नाही आहे अजूनपर्यंत आपल्यापैकी सुद्धा आणि म्हणूनच आपला हा वर्ग चालवलेला आहे, की हे कॉन्टेक्स्ट काय चीज आहे? कारण हे जर का आता गवसलं नाही, तर सगळी परिस्थिती अशी होणार आहे प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी, कुठे ना कुठे, की मला कळतच नाही, मी इतकं सगळं करतो, पण माझ्याच्यानी होत नाही. माझं कायम फसतं. माझं कायम पुढे जाऊन धडकतं. हे सगळं प्रत्येक वेळी ज्या वेळी अडचण येते ना, त्यावेळी आपल्याला हे जाणीव होते, की नेमकं काहीतरी फसतं आहे आणि त्यावेळी फसण्याच्या मागे फसलेलं मला कळत असतं कारण परिस्थिती मी फसलो, हे मला कळत असतं. त्याप्रमाणे माझं असणं किंवा वागणं पण असतं. पण माझं कॉन्टेक्स्ट असं काय आहे, की ज्यामुळं मला म्हणजे माझ्या शरीराला, मनाला, बुद्धीला, भावनाला असं वाटत असतं, की ही परिस्थिती अशी आहे, की जिथे मी फसलो किंवा जे मला सहन होत नाही. आता अशक्य आहे. हे सगळं वाटणं कुठल्या कॉन्टेक्स्टमुळं होतं आहे? ते कॉन्टेक्स्ट 4 घटकांचं बनतं कळलं. माझा स्वानुभव हा आहे, की मला आता शक्य होत नाही. ॲब्स्ट्रॅक्शन काय आहे? भविष्य काय आहे? आणि त्याची व्याख्या त्या क्षणीची माझी काय आहे? या 4चं कॉम्बिनेशन जे आहे, त्याच्यामुळे जे कॉन्टेक्स्ट बनलेलं आहे, जे माझ्या हातात नाहीये, जे माझ्या हाताच्या पलीकडेच ऑलरेडीच बनलेलं आहे. तर काय होणार? तर परिस्थिती अशी होणार. सो नो मॅटर व्हॉट, कॉन्टेक्स्ट इज डिसायझिव्ह. शेवटी कॉन्टेक्स्ट निर्णायक ठरतं कुठल्याही गोष्टीमध्ये. त्यामुळे नक्की माझं कॉन्टेक्स्ट काय आहे, हे जर का कळलं नाही, तर खूप मोठं वाक्य मी उच्चारतो आहे, जीवन व्यर्थ ठरतं. आणि पूर्ण जीवन विदाऊट कॉन्टेक्स्ट जगणं म्हणजे सीइंग आणि एन्जॉयिंग हे न कळताच जीवन घालवून टाकणं, असं गुरुजींच्या भाषेत जर का म्हणायचं म्हटलं तर. कारण लाईफ इज अबाउट सीइंग अँड एन्जॉयिंग असं गुरुजींनी सांगितलेलं आहे. मग व्हॉट इज युअर सीइंग अँड एन्जॉयिंग? म्हणजे व्हॉट इज युअर कॉन्टेक्स्ट असं लीडरशिपच्या भाषेत. येस, तो आपण हा मुद्दा डोक्यात ठेवा बरं का तृप्तिमा. आपल्याला अजून 2 3 सेशन नंतर याच्यावर आपण खूपच जास्ती परत तुम्हाला आपोआपच क्लिअरन्स मिळून जाणार. नाहीतर आपण परत चर्चा करू. चालेल गुरुजी. जय गुरु. येस. अजूनपर्यंत आत्तापर्यंत झालेल्या याच्यावर कुणालाही काही म्हणायचं असेल तर 1-2 मिनिट. ग्रेट. सो
आज खूप महत्वाचा विषय आपण घेणार आहे की नो मॅटर व्हॉट कॉन्टेक्स्ट इज डिसायझिव्ह. आणि कॉन्टेक्स्ट ह्या 4 घटकांचं बनतं: लिंग्विस्टिक ऍब्स्ट्रॅक्शन, फेनॉमिनॉन, कॉन्सेप्ट आणि टर्म. त्यापैकी कॉन्सेप्च्युअली लीडरशिप का आवश्यक आहे, संकल्पना म्हणून मुळात ही लीडरशिपचा वर्ग कशाला आला अस्तित्वात, तर कॉन्सेप्च्युअली कॉन्सेप्ट म्हणून लीडर डोमेन इज ऑलवेज क्रिएटेड फ्युचर. ओके, नवनिर्मित भविष्य असा लीडरशिपचा विषय आहे. सो आपल्या प्रत्येकाची इथं असलेल्या या वर्गामध्ये असलेल्याची प्रत्येकाची भविष्य निर्मिती, भविष्य म्हणजे तो उद्याचा दिवस असेल किंवा 20 वर्षानंतरची स्थिती असेल, यातलं सगळंच माझं शरीर, मन, बुद्धी, भावना सहित माझी स्थिती आणि जगाची स्थिती, ह्या स्थितीला ज्याला मी भविष्य असं नाव दिलेलं आहे, ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी जर का हा वर्ग असेल तर ही संकल्पना खूप महत्वाची ठरते. आणि त्या संदर्भातच आजचा क्लिअरन्स असणार आहे की क्रिएटेड फ्युचर, भविष्य निर्मिती. इथपर्यंत आपण मागच्या वेळी पोहोचलेलो आहे. आज हा विषय थोडासा पुढे घेऊन जाऊया. ओके, सो आपण जेव्हा म्हणलं होतं भविष्य, तेव्हा नक्की तुम्ही भविष्य कशाला समजता हे आधी आपण चर्चा करूया बरं का. तुम्ही ज्याला भविष्य समजता त्या समजुतीत थोडासा बदल घडणं हे आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. भविष्य जसं सांगतोय तसं समजून घ्या बरं का. पूर्वग्रह कुठलाही ठेवायचा नाही. म्हणजे जोक कसं करतो ना आपण, जोक ऐकताना पहिल्या लाईनला आपण असं म्हणतो का, म्हणजे कोणीतरी लहान मुलगा सांगतो, एक सरडा एकदा बैलाला म्हणाला, तर आपण असं म्हणतो का, सरडा कधी बोलेल का, बैलाशी कधी बैल कधी ऐकेल का, असं काय आपण म्हणत नाही. आपण मुलाचा जोक ऐकून घेतो. तसं समजून घ्यायचंय बरं का, कुठलाही पूर्वग्रह आडपडदा न ठेवता. मुळात भविष्य माझ्या डोक्यात काय आहे माहितीये का, असं जेव्हा आपण म्हणत असतो ना, तेव्हा ती भविष्य अनेक प्रकारची असतात. म्हणजे आपला उद्देश या जगण्यामध्ये किंवा उद्याच्या जगण्यामध्ये हे एक भविष्यच आहे. ते आपल्या डोक्यात असतं. आपली काही ध्येय असतात, त्याला पण आपण फ्युचरच म्हणत असतो. होप्स असतात, आशा, ते पण एक भविष्याचंच रूप आहे. ड्रीम्स असतात, स्वप्न असतात, हे पण एक भविष्यच आहे. काळजी नको किंवा चिंता नको, ओके, वरी नको, हे पण एक भविष्यच रूप आहे. आता हे सगळं एकाच वेळी डोक्यात असतं बरं का. हे सगळं म्हणजे मला हे पण घडवायचंय, ते पण घडवायचंय, पण माझ्या मुलाचं असं पण व्हायला नको आणि ते पण तसं पण व्हायला नको आणि तब्येतीचं असं पण व्हायला नको. हे सगळं एकाच वेळी माझ्या डोक्यात असतं आणि या सगळ्याचं मिळून आपण नाव मात्र एकच वापरत असतो, ज्याला म्हणत असतो भविष्य. एक मात्र भविष्य जे भविष्य रूपाने अस्तित्वात नसतं ते म्हणजे निश्चित. कुठलंही भविष्य हे कधीही निश्चित नसतं. भविष्य कधी पण निश्चित नसतं. इट इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी. हे सगळं व्हायची शक्यता आता आधी या क्षणात वर्तमानात नक्की असते. भविष्यात ते निश्चित रूप धारण करतं, त्यातलं कुठलं ना कुठलं तरी एक भविष्य. आता हाच खेळ लीडरशिपचा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा खेळ असणार आहे. पण वर्तमानावर सगळ्यात जास्ती जोर पडणारं भविष्य म्हणजे जे की भूतकाळातून येते. जे भविष्य मला भूतकाळामुळं जाणवतं, त्याचा जोर माझ्या वर्तमानावर सगळ्यात जोर पडतो. जरी आशादायक, स्वप्नवत, चिंताग्रस्त अशी खूप भविष्य असतात, तरीही आत्ता वर्तमानात माझं असणं किंवा वागणं हे कशामुळं ठरतं, तर ते अशा भविष्यामुळे ठरतं,
की जे लोक आत्ता वर्तमानात जगता आहेत, भूतकाळामुळे जे भविष्य बघतो ते सगळ्यात जोराने घडायची शक्यता असते, कारण लोक भूतकाळातलं भविष्य जगत असतात. येस, खूप महत्वाचा चर्चेयोग्य मुद्दा आहे आणि आता हा खूप समजून घ्यायचा मुद्दा आहे बरं का. भविष्य खूप असतात, हे कळलं का? म्हणजे माझ्या बाबतीत काय काय शक्यता आहे, तर मी माझा चिंताग्रस्त विचार असतो एक, त्याचबरोबर मला ध्येय पण असतं, त्याचा पण असतो विचार एक. मला अमुक एक गोष्टी करायच्या असतात, त्याचा पण विचार असतो डोक्यात एक. या सगळ्याच डोक्यात माझ्या जे स्वरूप असतं, ते मी अनुभवत असतो भविष्य रूप म्हणूनच. यापैकी नेमकं काय होतं? यापैकी नेमकं कुठलं भविष्य अस्तित्वात येतं? जसं म्हटलं तसं आजपासून आपलं भविष्य निर्मिती, क्रिएटिंग अ फ्युचर, जो ह्या वर्गाचा खरं तर सखोल उद्देश आहे. जर कोणालाही स्वतःचं भविष्य घडवायचं असेल, तर त्याच्यासाठी ह्या वर्गाला पर्याय नाही. आणि म्हणूनच म्हटलं मी, की SSY ची शक्ती जर बाह्य जगात वापरायची असेल, तर यासारखा दुसरा वर्ग नाही. सो भविष्य जरी वेगवेगळी डोक्यात असतील, तरी त्यावेळी नेमकं कुठलं भविष्य अस्तित्वात येतं, तर ज्या भविष्याचा माझ्या वर्तमानावर सगळ्यात जास्ती प्रभाव आहे, असं भविष्य माझ्या जगात मी अस्तित्वात आणतो. कारण आपल्या इथं सगळ्यात मोठी एक म्हण आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी. सो पिंडीत काय असतं, तर एवढं सगळं असतं. ह्याच्यातल्या सगळ्यात जास्ती प्रभाव ज्याचा पिंडीवर पडतो, ते ब्रह्मांडात अस्तित्वात येतं. आता यातला सगळ्यात जास्ती प्रभाव कशाचा पडतो, तर माझ्या भूतकाळातनं जे भविष्य मी बघत असतो, ह्याचा प्रभाव माझ्या जीवनावर जबरदस्त पडतो. बघा हा, समजतंय का? म्हणजे मी माझं जीवन एका विशिष्ट पद्धतीने अनुभवलेलं असतं. माझा एक जबरदस्त भूतकाळ माझ्याकडे अवेलेबल असतो माझ्या डोक्यात आणि हा भूतकाळ जो माझ्या डोक्यात असतो त्याच्या अनुषंगाने, त्याच्यावर आधारित, त्याचा बेसिस घेऊन मी माझे जे वेगवेगळे अनंत भविष्य असतात डोक्यात, होप फॉर, वरीड फॉर, पाईप ड्रीम्स, गोल्स, एम्स, हे सगळी भविष्य जी काही डोक्यात असतात, त्यापैकी माझ्या भूतकाळावर आधारित असं भविष्य मी आपोआप जोराने बघायला लागतो आणि ते भविष्य नेमकं अस्तित्वात येतं. कारण माणसं वर्तमानात कायम भविष्य जगत असतात आणि कुठलं भविष्य, तर जे त्यांच्या भूतकाळामुळं त्यांना जाणवत असतं, हे भविष्य ते जगत असतात. कळतंय का? म्हणजे बघा हा, फॉर एक्झाम्पल, आता मी जगन्नाथजी समोर दिसतात, त्यांचं उदाहरण देतो. समजा जगन्नाथजी, ऐकू येतंय ना जगन्नाथजी? ओके. सो जगन्नाथजी, एक मिनिट, मी हे अलाउड आहे ना बघतो आधी. ओके. सो जगन्नाथजी, समजा तुम्ही कामावर जाता, घरी येताना साधारण 7 वाजता तुम्ही घरी पोहोचता, असं आता गृहीत धरा हां. तर तुम्ही अनम्यूट करून उत्तर देऊ शकता बरं का. तर समजा एक दिवस तुम्हाला लेट झाला. ओके. 7च्या ऐवजी साधारण 8, 8:30, 9 वाजले. ओके. आणि तुमचा फोन तुमच्या खिशात आहे, तो बंद आहे. तर आता काय-काय होतं घरी सांगा बरं?
घरी सगळे चिंताग्रस्त असतात किंवा अजून का आले नाही. बरोबर. अगदी लगेच चिंताग्रस्त होणार नाहीत कदाचित. 8-8:30ला म्हणजे ते ठीक आहे. कधीतरी काहीतरी काम असतं, वेळ होतं. फोन करायला ते बघतील की काय फोन कसा काय नाही आला? नेहमी तर फोन करतात जगन्नाथजी. असं म्हणून विचार करतील. थोडेसे हे होतील की मनात काहीतरी फोन तरी करायला पाहिजे होता. समजा 8:30-9च्या ऐवजी 10:30-11 वाजले. आता शंका जास्त बळावेल घरच्या लोकांची. करेक्ट. आता शंका नक्की जास्ती बळावेल. आपोआपच. सो शंका बळावली. आता त्याच्यानंतर पुढे गेलं 12:30 वाजले. आता ती शंका नाही राहणार. आता ती काळजी होऊन जाईल. करेक्ट. काळजीमध्ये रूपांतरण झालं. आता ते काळजीमध्ये रूपांतरण अजून अर्धा पाऊण तास झाला ना, तर मग काय व्हायला पाहिजे? जाऊया का आपण पोलिसांकडे? असा वगैरे सगळा विचार सुरू होईल. ह्या दरम्यान इकडे अशी परिस्थिती आहे की तुमच्या खिशात मोबाईल आहे, बंद झालेला आहे. तुम्हाला कल्पना सुद्धा नाही. तुम्हाला घरी येताना जस्ट त्यांनी फोन केलाय, ऑफिसमध्ये फोन केलाय, मित्रांना फोन केलाय. त्यांनी सांगितलंय ते वेळेत निघाले जगन्नाथजी तर घरी जायला. आता इकडे जगन्नाथजी घरात ऑफिसमधनं निघाले आणि त्यांना अगदी बालपणीचा मित्र भेटला. खूप जीवश्च कंठश्च. ओके. की त्याच्याबरोबर तहान, भूक, वेळ सगळं विसरून जगन्नाथजी छान सेलिब्रेट करतायत. भयंकर आनंदात, अतिशय जास्ती आनंदामध्ये. वेळ कसा गेला हे त्यांना कळलेलं सुद्धा नाही. रात्र झालेली कळलं सुद्धा नाही. अशा स्थितीमध्ये तुम्ही ऍक्च्युअली जबरदस्त सेलिब्रेशन करून छान पाऊण वाजता घरी परत आलात. बेल वाजवली. टिंग टॉंग. तुमचा चेहरा अतिशय खुश आहे. तुम्हाला अजून कल्पनाच नाहीये बरं का, की घरी सगळं हे असं झालेलं आहे. आता दार उघडल्यावर काय रिॲक्शन असते हो? शेजारूनच आवाज करायला पाहिजे होता. इतक्या सहज सोपी रिॲक्शन असते गोड. इतक्या सहज सोपी नसते. काय हे एवढं साधं हे नाही असं बोलत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी असतं की नाही? असतं. त्यांना एकदम ते सगळं असतं बरं का. त्यांच्या रागाचा उद्रेक असतो. त्यांच्या त्या एक समाधानाचं हे असतं. एक डोळ्यात पाणी असतं की काय हे तुम्हाला समजत कसं नाही? एवढं कसं नाही? तुम्हाला साधा फोन कसा करता येत नाही? एवढं कसं तुम्ही भान हरपू शकता? एवढं कसं असं सगळं बंबार्डिंग सुरू होईल की नाही? हो. का? आता बघा वर्तमानात खरं तर या क्षणी स्थिती काय आहे? जबरदस्त शांत सुखानी समाधानाने आनंदाचा चेहरा घेऊन आपण समोर उभे आहात की जेणेकरून वर्तमानात काहीही नाहीये खरं तर. पण तरी सुद्धा माझ्या बाजूने मी बंबार्डिंग, आरडा ओरडा रडणं का करतो आहे वर्तमानात या क्षणी? कारण ह्या क्षणी मी जे जगतो आहे वर्तमान, तो मला आता जे आहे तिथनं जगत नाहीये. माझ्या भूतकाळानुसार मी जे भविष्य बघितलेलं आहे, त्या भविष्यानुसार मी माझं वर्तमान आता आपोआप जगतो आहे. ह्या परिस्थितीमुळं तो आरडा, ओरडा, रडणं असं सगळं मला आपोआप दिसतं आहे. म्हणजे माणसं तेच भविष्य जगतात, जे त्यांच्या भूतकाळामुळं दिलेलं असतं आणि अशा भविष्याचा प्रभाव वर्तमानावर सगळ्यात जास्ती पडतो. अशीच आपली स्लाइड होती. सो आपण ते भविष्य जगतच नाही जे आपल्याला म्हणून मी कायम सांगतो पॉवर ऑफ इंटेन्शनच्या आधी जर का ही संकल्पना सुस्पष्ट नसेल तर बहुतेक वेळा भूतकालाधारित कुठलं तरी इंटेन्शन मनुष्य मॅनिफेस्ट करायला बघतो. ओके. सो प्रत्येकाचं कायम भविष्य बघण्याचा दृष्टिकोनच जो आहे तो त्याच्या भूतकाळाने ज्याच्यावर प्रभाव टाकलेला आहे असं भविष्य मी वर्तमानात बघतो. आता ह्या त्रिपुटी भविष्य वर्तमान आणि ह्याची सांगड कशी आहे हे लक्षात घ्या बरं का. माणूस भविष्य बघत वर्तमान जगत असतो आणि ते भविष्य बहुतेक वेळा मला माझ्या भूतकाळामुळं दिलेलं असतं. आता थोडासा परत अभ्यास करूया बरं का.
सो माणूस भूतकाळामुळे जे भविष्य बघतो ते सर्वात जोराने घडायची शक्यता असते, कारण लोक ते भविष्य जगतात. ओके, जसं आत्ताच आपण उदाहरण बघितलं तसं जाणीवपूर्वक जरी आपण वेगवेगळे विचार भविष्याबाबतचे करत असलो तरी मेंदूमध्ये भविष्य अशी काही जाणीव नसते बरं का, सेपरेट की ही जाणीव म्हणजे भविष्य असं मेंदूला कळत नाही. मेंदूमध्ये पॅटर्न्स असतात, न्यूरॉन्स फायर होत असतात आणि न्यूरल पॅटर्न्स बनत असतात जे भूतकाळामुळेच असतात. त्याचा डाटा आपल्याकडे असतो म्हणूनच पॅटर्न्स फायर होत असतात. भविष्याची त्याच्यामुळे जाणीव होत असते. आणि प्रत्येकाचा मेंदू व्यक्तीचं वागणं आणि असणं, ओके, बिईंग आणि डुईंग ह्या मेंदूमध्ये जे जाणवतंय ना अशा भविष्याप्रमाणे घडवतो. आणि असं भविष्य अकरन्स मुळे घडत असतं आणि ते कॉन्टेक्स्ट मुळे घडत असतं. आता जीवन बोर रुटीन का होत ते उत्तर आहे बरं का. मला काय आहे ते नेहमीची येतो मग पावसाळा, मागच्या पानावरून पुढे चालू, PTO असं जे असतं ना की पहिला पाढा पंचा काय तेच तेच चालू आहे. कसं चाललंय जीवन? चाललंय आपलं नेहमीच असं जे कोणी म्हणत असतात ना, त्यांच्यासाठी त्यांचा ब्रेन आपला एक रुटीन पॅटर्न तयार असतं. मला त्याच पॅटर्नचा परत 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 खरं तर आतमध्ये. आता इथं गुरुजींचं नथिंग मॅटर्स ऐका बरं का, की बोर्डम कुठनं येतो, रुटीनमुळे बोर्डम येत नसतो. असं गुरुजींचं एक नथिंग मॅटर्स मध्ये एक्सप्लेनेशन आहे. ते या कॉन्टेक्स्ट मध्ये ऐकून घ्या. ओके, तो जीवन बोर रुटीन होतं ते उत्तर आहे. आणि एका वेळा आपण असं आता मी अजून काहीतरी घडवतो. आता अजून काहीतरी म्हणजे कशापेक्षा अजून काहीतरी म्हणजे भूतकाळाशीच कनेक्शन कंटिन्युअस असतं आपलं. ओके, तिथनं सुटून नवीन निर्मित भविष्य असा जो आपण म्हणतो आहे विषय, हे शक्यच होत नाही कारण वेगळं अजून चांगलं काहीतरी घडवतो, अजून विशिष्ट काहीतरी घडवतो. पण हे अजून वेगळं, अजून चांगलं, अजून विशिष्ट हे कशापेक्षा अजून त्याचा संबंध कायम, आधार कायम भूतकाळाशीच लागलेला असतो. कधी कधी जीवन पूर्वीपेक्षा चांगलं असतं आणि कधी पूर्वीपेक्षा खराब असतं. पण ते पूर्वीशी जोडलेलं असतं कायम. आता ना मी खूप छान जगतो आहे. अरे कशापेक्षा? सध्या ना माझं जीवन छान नाहीये. त्यावेळी डोक्यात आपोआप असा विषय होता पूर्वीच्या पेक्षा, ओके, भूतकाळापेक्षा. जेव्हा लोक म्हणतात का मी आता बदललो, आता मी पूर्णपणे नव्याने जगणार आहे. कशापेक्षा नव्याने? पूर्वीपेक्षा, पूर्वाधारित असा एक शब्द आहे. ओके, डिराइव्ड फ्रॉम पास्ट. ह्या डोक्यात काहीतरी पूर्वी, भूत असं म्हणलेलं आहे. आता खरं तर बदलायसाठी काहीतरी पूर्वी असणं आवश्यक असतं आणि हे पूर्वी म्हणजेच तुमचा भूतकाळ. त्यामुळे बदलणं हे कायम भूतकाळाला चिकटलेलं असतं. खरं म्हणजे भूतकाळ म्हणजे पूर्वीच्या आठवणींचे पॅटर्न साठवून ठेवण्याच्या मेंदूच्या क्षमतेमुळेच मेंदू भविष्य बघू शकतो. कारण तो एरिया वेगळा नाहीये बरं का. हे पास्ट जिथे जमवलं जातं ना त्याच एरियामधनं प्रेडिक्टेड फ्युचर पण मेंदू बघत असतो. आणि हे भविष्य यशस्वीरित्या घडवण्यासाठी मेंदू व्यक्तीचं असणं किंवा वागणं घडवून आणतो. मी असा का वागतो किंवा का असतो ह्याचा संबंध आता आपण म्हणतो आहे खूप 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 महत्वाचा अभ्यासाचा मुद्दा आता असा आलेला आहे की मैं ऐसा क्यों हूं. मी असा का आहे याचं कारण बहुतेक वेळा आपल्या डोक्यात असं आहे की माझ्या भूतकाळामुळे मी असा आहे, माझं लहानपण असं गेलंय ना, माझं अपब्रिंगिंग असं झालंय ना, म्हणून मी असा आहे. प्लीज 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 इथे मोठा अभ्यासाचा भाग आहे जो प्रत्येकाने वैयक्तिकरित्या करणं गरजेचं आहे. हा वेर्नर एरार्ड म्हणजे गुरुजींच्याच ताकदीचा एक जबरदस्त ऋषी माणूस आहे. त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी बरोबर सिस्टीमचा अभ्यास करून असं म्हणणं मांडलेलं आहे, जे अगदी पक्क तुम्ही जसं वापरत जाल तसं तुम्हाला पटेल की असं सत्य नसून माझं आत्ताच असं असणं आणि वागणं हे माझ्या भविष्यामुळे असं आहे.
तुम्ही कुठलं भविष्य घडवता आहात हे ह्याच्यावर ठरतं की तुम्ही असं काय वागता आहात. आता तुम्ही जसे वागता आहात त्याच्या अनुषंगानेच तुमचं भविष्य घडत असतं. कारण आता तुम्ही तुमच्या शिल्पावर जसे ठोके मारता आहे तसंच तुमचं शिल्प घडताना तुम्हाला दिसत आहे. म्हणजे तुम्ही शिल्पकार जर का आहात असं गृहीत धरलं, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात असं जर का गृहीत धरलं, तर तुम्ही आता जे घडवत आहात ते तुमच्या शिल्पाची कलाकुसर. तुम्ही आता तुमचं शिल्प घडवण्याच्या मागे आहात. म्हणजेच तुम्ही आता जे घडवता आहात म्हणजे आता तुम्ही जे आहात किंवा वागता आहात ते तुमच्या भविष्याच्या संदर्भातलं तुमचं असणं किंवा वागणं आहे. आणि हे भविष्य बहुतेक वेळा तुमच्या भूतकाळामुळं आहे. सो आता ट्रॅजेक्टरी लक्षात घ्या बरं का. भूतकाळामुळं मी असा वर्तमानात आहे असं आपण म्हणत नाहीये. भूतकाळामुळं मी एक भविष्य बघतो आणि त्या भविष्य काळामुळं मी असा आहे. कारण मी आता जे करतोय त्याच्यावर माझं भविष्य अवलंबून आहे. माझ्या आत्ताच्या कर्माला भविष्यात फळं येत आहेत. आता इथून खऱ्या अर्थाने जर का तुम्ही गीतेला जोडलं तर कर्मयोगाची जबरदस्त कनेक्शन इथनं आपण सुरू करतो आहे. कारण माझ्या कर्मफळ जी काय मला करायची आहे ते कर्म मी आत्ता करतो आहे. त्याचा संबंध माझ्या फळांची आहे, भविष्याशी आहे. आणि ते जे आहे ते मी माझ्या भूतकाळातनं कंटिन्युअसली जोडून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता गडबडी काय होतात ते सांगतो बरं का. सो हे भविष्य यशस्वीरित्या घडवण्यासाठी मेंदू व्यक्तीचे वागणे आणि असणे घडवून आणतो. अशा पद्धतीने मेंदू पूर्वग्रहाधारित भविष्य घडवून आणतो. यामुळेच मेंदूमध्ये सर्वायवल करत क्रांती झालेली आहे. पास्ट डिराइव्ड प्रेडिक्टेड फ्युचर खूप महत्वाचा शब्द आहे बरं का. खूप महत्वाचा शब्द आहे. आपण वापरणार आहे जोरदार. पास्ट डिराइव्ड प्रेडिक्टेड फ्युचर म्हणजे माझ्या भूतकाळानुसार मी एक भविष्य प्रेडिक्ट करतो, अंदाज बांधतो. आणि मी अंदाज बांधलेलं भविष्य माझ्या भूतकाळानुसार घडवून आणतो. आणि ह्यामुळेच मेंदू सर्व्हाइव्ह करत आलेला आहे बरं का. अशा पद्धतीने क्रांती खरं तर झालेली आहे. एमआरआयचा अभ्यास पण असंच सांगतो की जेव्हा तुम्ही भूतकाळाचा विचार करता आणि जेव्हा भविष्यकाळाचा विचार करता तेव्हा मेंदूचा एकच भाग कार्यान्वित असतो. तोच समान भाग असतो. त्याच भागातून तुमचे न्यूरॉन्स फायर होतात. त्याच भागातले पॅटर्न्स ऍक्टिव्हेट होतात. त्यामुळं आपल्याला खूप भविष्य निर्माण करणं शक्य आहे. सगळं काही मी सहज करू शकतो असं खूप लोकांना वाटत असतं. पण ते खरं तर खरं नाही. कारण मेंदूचा सखोल अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की वर्तमानात आपलं असणं आणि विचार, प्लॅनिंग आणि कृती याबाबत ज्या ज्या संधी आहेत त्या सगळ्या पूर्वग्रह आधारित भविष्यानुसार पास्ट डिराइव्ड प्रेडिक्टेड फ्युचर नुसारच प्रत्यक्षात यायसाठी म्हणून असतात. जे प्रत्यक्षात व्यक्ती जगतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आपला क्लास चालू असणं हे दोन गोष्टींमुळे असू शकतं. त्यापैकी एक गोष्ट इथं सांगितलेली आहे. पूर्वग्रह आधारित भविष्यानुसार माझे काहीतरी पूर्वग्रह असतात. डोक्यात माझ्या काही भूतकाळ असतो. त्या भूतकाळानुसार मी भविष्य बघतो आणि त्या भविष्यानुसार माझा आपोआप वर्तमानात असणं असतं. आता तुम्ही हे कनेक्ट करू शकता बरं का तृप्तिमा तुमच्या ह्या प्रश्नाला सुद्धा की कधी मला दुसऱ्याच्या शूज मध्ये, दुसऱ्याच्या रोल मध्ये कधी कधी मला सुयोग्य वाटत असतं, कम्फर्टेबल वाटत असतं, कधी कधी मला ते त्रासदायक वाटत असतं. दोन्ही वेळा माझं पूर्वग्रह आधारित भविष्यानुसार माझा वर्तमान असतो. आता हा सगळ्यात मोठा क्लिअरन्स मैं ऐसा क्यों हूं, मी असा का आहे. आता असा का आहे याचा अर्थ नुसता असा का आहे नव्हे.
मी असा का आहे म्हणजे मी असा त्रस्त का आहे, मी असा आनंदी का आहे, मी असा सुखी का आहे, मी असा समाधी का आहे, मी असा मेडिटेटिव्ह का आहे, मी असा साधक का आहे, मी असा भक्त का आहे, मी असा भक्त का नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, मी असा डाऊन का आहे, मी असा एनर्जाइज्ड का आहे, मला अतिशय छान का वाटतं आहे, मला अतिशय दुःखी का वाटतं आहे, असं प्रत्येक क्षणी, ज्या क्षणी तुम्ही जसे कसे असाल त्या प्रत्येक क्षणातलं तुमचं ते कॉम्बिनेशन जे अनंत आहे त्यापैकी नक्की कुठलं कॉम्बिनेशन तुम्हाला अनुभवायला येतं, याचं उत्तर आपण आता देतो आहे. की ह्या क्षणात तुम्ही जे भविष्य जगत असता ते भविष्य म्हणजे तुमचं ते कॉम्बिनेशन ते घडवून आणतं. सो तुमच्या भविष्यानुसार तुमचं ते कॉम्बिनेशन तुम्हाला स्वतःला अनुभवायला येतं. आणि हे भविष्य कुठनं येतं, तर बहुतेक वेळा तुमचं पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट मधनं येतं. तुमच्या भूतकाळामुळं तुमचं भविष्य असतं आणि तुमच्या भविष्य काळामुळं तुमचं ते कॉम्बिनेशन असतं. त्या कॉम्बिनेशन नुसार तुम्हाला स्वतःचा अनुभव येतो. सो ते जे काही तुमचं शरीर, मन, बुद्धी, भावनेची अनंत कॉम्बिनेशन त्या क्षणी त्या परिस्थितीत शक्य असतात, त्यापैकी कुठलं कॉम्बिनेशन आपोआप समोर येतं, तर तुम्ही जे भविष्य जगत असतात ते कॉम्बिनेशन तुमच्या समोर येतं. आणि तुम्ही भविष्य कुठलं जगत असतात, तर बहुतेक वेळा पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट फ्युचर जगत असतात. त्यामुळंच माझ्या भूतकाळ माझ्या भविष्य निर्मितीच्या कायम मध्ये येतो. सो आपण कुठलंही नवनिर्मित भविष्य घडवू शकतो हा गैरसमजच स्वतःच्या पूर्वग्रह आधारित भविष्याच्या पकडीतून मुक्त होण्यास मोठा अडथळा ठरतो. ही खूप मोठी वाक्य आहेत बरं का. आय कॅन क्रिएट एनी क्रिएटेड फ्युचर इज अ बिग मिसअंडरस्टँडिंग टू रिलीव्ह युअरसेल्फ. म्हणजेच हे जर का लक्षात घेतलं नाही की माझा पण एक भूतकाळ आहे आणि माझा भूतकाळ पण माझ्या बरोबर काम करतो आहे, हे जर का लक्षात घेतलं नाही तर दॅट विच इज अनडिस्टिंग्विश्ड रन्स यू. जे तुम्ही अशा पद्धतीने लक्षात घेत नाही त्याचं तुमच्यावर पकड बसते, राज्य येतं. आणि म्हणूनच रुटीन हा शब्द अस्तित्वात आला आहे. हे असंच चालायचं. काय आहे, नाही रे, भारतात असं शक्य नाही रे. काय आहे, माझं सगळं जीवनच असं गेलंय बघ. आपल्या बाबतीत हे शक्य नाहीये. आपल्याच्यानी होणार नाही. माझ्याच्यानी हे शक्य नाही. आता काय राहिलंय आपलं? हत्ती गेला आपला, शेपूट एवढंस राहिलं. असे सगळे विचार कुठनं उगवत असतात? ते पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट, ओके, पूर्वग्रह आधारित एक भविष्य आपण बघत असतो, तिथनं हे सगळे विचार निर्माण होत असतात. आणि खूप पूर्वीपासून चाललेलं आहे. म्हणूनच सगळेजण सारखा लिडरशिपचाच विषय कशाला मांडतात? कायम भविष्य निर्मिती हा जबरदस्त विषय कशाला मांडतात? कारण हे प्रत्येक माणसाच्या खूप पूर्वीच्यापासून आधी काळापासून हे चालू आहे. जोपर्यंत पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट फ्युचर, पूर्वग्रह आधारित भविष्य, म्हणजेच भूतकाळावर आधारित लिडरशिप आपण बघतोय ना, तोपर्यंत ह्या लिडरशिपला लिडरशिप म्हणता येणार नाही. किंवा म्हणायचंच असेल तर खूप खालच्या दर्जाची लिडरशिप म्हणायला लागेल. त्या प्रकारच्या लिडरशिप म्हणजे लोक काय समजतात, अशा प्रकारच्या पूर्वग्रह आधारित, ओके, म्हणजे भूतकाळावर आधारित जी काही लिडरशिप असते ना, त्याच्यात लोक काय समजतात सांगतो. लीडरशिप म्हणजे जो कोण लीडर असेल त्यांनी सुरक्षा द्यायला पाहिजे, सिक्युरिटी मिळायला पाहिजे. मला लीडर असेल ना, तू लीडर आहेस ना, मग सिक्युरिटी दे ना. आन्सर इज टू बी गिव्हन बाय लीडर. व्हिजन कोणी द्यायचं? लीडरनी द्यायचं. प्रेरणा कोणी द्यायची? लीडरनी द्यायची. या स्वरूपाच्या अपेक्षा या प्रकारची लोक ठेवतात. त्या अपेक्षा ठेवतात कारण त्यांच्यावर भूतकाल आधारित, आता नवीन शब्द ऍड केलाय बरं का, एकमेव बहुधा निश्चित पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट ऑलमोस्ट सर्टन फ्युचर, असं एक भविष्य असतं प्रत्येकाच्या डोक्यात. जे पास्ट डिराइव्ड असतं, कुठनं उगवलेलं असतं? भूतकाळातनं उगवलेलं असतं. आणि डिफॉल्ट असतं, हे आपोआप असतं.
ऑलमोस्ट सर्टन आणि बहुतेक वेळा हे निश्चित असतं की हेच भविष्य घडवतात लोक. सो बहुतांशी लोक मागच्या पानावरून पुढे चालू, मला माहितीये ना रे हे असंच होत असतं माझ्या बाबतीत, असं म्हणून तसंच घडवून दाखवतात. कारण भूतकाळ आधारित एकमेव बहुधा निश्चित, पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट ऑलमोस्ट सर्टन फ्युचर हे प्रत्येकाचा ताबा घेतो. तो परत एकदा आपण रिव्हिजन करतोय. लोकांकडे खूप प्रकारची भविष्य असतात, चिंतायुक्त, आशादायी, गोल, स्वप्न, अशी सगळी भविष्य एकाच वेळी डोक्यात असतात, ज्याला आपण भविष्य असं म्हणत असतो. पण मेंदूचं काम बघितल्यावर आपल्याला हे लक्षात येईल की जे भविष्य लोक वर्तमानात जगतात ते त्यांच्या भूतकाळातून निर्माण झालेलं असतं. आणि प्रत्येकाचं वर्तमानात असणं किंवा वागणं हे ह्या भविष्यानुसार भूतकाळ आधारित बहुधा निश्चित पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट फ्युचर मुळे वर्तमानात तयार होत असतं, की ज्यामुळे ते भविष्य घडतं. त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला गुरुजींनी उदाहरण दिलेलं सांगतोय. हे एक मुलगा असतो लहान तुमच्याकडे 5-6 वर्षाचा, आणि पाहुणे येतात 2-3, तो तुम्ही चहा कॉफी कशाय काहीतरी केलेलं असतं, ते कपात ओतलेलं असतं आणि ट्रे तयार केलेला असतो, आणि मुलगा येतो आणि म्हणतो दे, नाही मी घेऊन जातो. आपण म्हणतो की अजिबात नको, तू फोडशील. तो ते घेऊन जातो आणि बरोबर पाडतो आणि फोडतो. मला सांगा कुणी फोडलं? हे फोडणं कुणी घडवून आणलं? कुणामुळे फुटल्या? हे भविष्य कुणामुळे झालं फोडायचं? कुणी तयार केलं ते भविष्य? भूतकाळाधारित नवनिर्मित भविष्य. सो पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट फ्युचर जे मी माझ्या भूतकाळातनं बघतो आहे, ते मी त्याचं भविष्य म्हणून त्याच्या डोक्यात उतरवलं. त्यांनी हे कन्फर्म केलं की हो हे भविष्य जगायचं आहे, आणि नेऊन आपला कप फोडला. कोणी घडवलं? आणि परत आपण त्याला रट्टा देतो की बघ म्हणलं होतं ना मठ्ठ मुलगा, तुझ्यामुळं फुटला. असं आपण त्यालाच सांगतोय. कोणामुळं फुटला? ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा कॅज्युअल नाही बरं का, मंथनाचा मोठा मुद्दा आहे. सो ही रिव्हिजन आहे आपली. परत एकदा करूया. लोकांकडे खूप प्रकारची भविष्य असतात, पण मेंदूचं काम बघितलं तर भविष्य कुठलं जगतात त्यातल्या खूप असल्यापैकी नेमकं कुठलं माणूस जगतो, तर जे भूतकाळामुळे तयार झालेलं असतं. आणि प्रत्येकाचं असणं किंवा वागणं हे या भविष्यानुसार मेंदू वर्तमानात तयार करतो. आतापर्यंत भविष्याच्या बाबतीत हे लक्षात आलं की भविष्याच्या आपल्या वर्तमानातील वागण्यावर आणि असण्यावर गंभीर परिणाम होतो. म्हणजे आपलं असणं, शरीर, मन, बुद्धी, भावना, बॉडीली रिॲक्शन्स, इंटलेक्ट, थॉट प्रोसेसेस, इमोशन्स आणि फिलिंग्स, आणि माइंड आणि मेंटल ऍक्शन्स, रिॲक्शन्स, या बाबतीत जो काही आत्ता माझं अस्तित्व आहे तो माझ्या भविष्यामुळे आहे. आता विचार करा की हा क्लास असल्यामुळं आणि नसल्यामुळं काय फरक पडतो. जसं मी तुम्हाला पहिल्या दिवशी म्हटलं होतं की दिस क्लास मॅटर्स अ लॉट. कारण हा क्लास शिकवण्यासाठी नाहीये सर. हा क्लास डायरेक्टली तुमचा उद्या आणि 15 वर्ष असं सगळं भविष्य ज्याच्यामुळे तुमच्या ताब्यात येऊ शकतं याच्याविषयीचा आहे. सो तुमचं वैयक्तिकरित्या, कौटुंबिकरित्या, व्यावसायिकरित्या, सामाजिकरित्या तुम्ही जे भविष्य घडवू पाहता आहात, म्हणून आपण म्हणलं होतं की हा शिल्पकारितेचा क्लास आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे, म्हणजेच तुम्ही तुमचं भविष्य घडवता आहात. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे, आणि तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे याचा अर्थ तुमच्या भूतकाळाचं तुम्ही कसा वापर करता आहात तुमच्या भविष्य निर्मितीसाठी हे तुमच्या हातात आहे, ना की आपोआप डिफॉल्ट मोड मध्ये आहे. प्लस तुमचं आत्ताचं असं असणं, मी आत्ता असा का आहे, नेमका मलाच कोरोना कसा काय होतो, किंवा नेमका मीच कसा काय वाचतो, याचं उत्तर आहे बरं का. आजचा सेशन तुम्ही परत अभ्यास करा. ओरिजिनल स्लाइड्स मी टाकतो आहे. हा इतका महत्वाचा आणि गहन क्लास आणि विषय असल्यामुळं
आपण तरी बऱ्यापैकी फास्ट चाललेलो आहे बरं का. एका दिवसात किंवा 7 दिवसात संपवायचा हा विषय नाही. हा प्रत्येकाने स्वतःचा मंथन करायचा विषय आहे. मी हा वर्ग 3 वेळा करून नंतर 20 वेळा स्वतः घेऊन गेलेलो आहे एकटा हा विषय अभ्यासाला. आणि त्यामुळे मी हे हक्काने सांगू शकतो की जबरदस्त मंथन करा. तुम्हाला ह्याच्यातनं मोठं लोणी आल्याशिवाय राहणार नाही. ओके. आधी हलाहल येतं आणि नंतर अमृत पण येतं. ओके. पण घुसळण होणं अतिशय आवश्यक आहे. सो आतापर्यंत भविष्याच्या बाबतीत हे लक्षात आलं का की भविष्याच्या आपल्या वर्तमानातील वागण्यावर आणि असण्यावर गंभीर परिणाम होतो. तुमचे प्रश्न लिहून ठेवा. हा आपण नंतर थोड्या वेळाने नक्की प्रश्नोत्तर पण बोलू, कुणाला काही प्रश्न असतील तर. आता हे लक्षात आलं असेल की भविष्य हे वर्तमानाचे कॉन्टेक्स्ट असते. खूप मोठं वाक्य आहे, थोडा विचार करा. Future is a context for your present. Future is always a context for your present. And no matter what, context is decisive. शेवटी कॉन्टेक्स्ट निर्णायक असतं आणि भविष्य म्हणजे कॉन्टेक्स्ट. वर्तमानाचं कॉन्टेक्स्ट म्हणजे तुमचं भविष्य. ह्या क्षणी काय निर्णायक ठरतं? शेवटी तुमचं भविष्य तुम्ही जे घडवायला घेतलेलं आहे ते निर्णायक ठरतं. सो तुमची शिल्पकारिता निर्णायक ठरते तुमचं शिल्प घडवायसाठी. आणि ती बहुतेक वेळा तुम्ही भूतकाळातली वापरताय. आता गुरुजींचं एक मोठं वाक्य लक्षात ठेवा. भूतकाळात जी माणसं जगतात त्यांना भूत असं म्हणतात. Those who live in a past, they are ghosts. हे गुरुजींचं वाक्य आहे बरं का, माझं नाही. सो आपण शीतांच्या मागे नाचण्यापेक्षा, कारण असतील शीत तर नसतील भूत वगैरे म्हणतात, त्याच्याऐवजी भविष्य जबरदस्त निर्माण करू शकण्यासाठी आपला हा विषय चालू आहे. सो भविष्य हे कायम वर्तमानाचं कॉन्टेक्स्ट असतं आणि त्यामुळेच कॉन्टेक्स्ट निर्णायक असतं. म्हणजेच व्यक्ती जे भविष्य जगती आहे त्या व्यक्तीसाठी वर्तमानात जीवनाचं कॉन्टेक्स्ट असतं. भविष्य म्हणजे जे जसं आहे ते आणि त्यासाठी काय करायला पाहिजे ते पण. आता हे तुम्ही जोडून घ्या तृप्तिमा मगाच्या प्रश्नाला. आता जे जसं आहे म्हणजे मला जसं भासतं आहे आणि त्यासाठी मी काय करायला पाहिजे, हे दोन्हीही मला जसं भासतं ते माझ्या कॉन्टेक्स्टमुळे, म्हणजे मी एक भविष्य जगतो आहे त्यामुळे. आणि हे भविष्य मी का जगतो आहे वर्तमानात, तर ते मला बहुतेक वेळा माझ्या पास्ट डिराइव्हड डिफॉल्ट मुळे दिलेला आहे. माझ्या बहुतेक निश्चित असलेल्या भूतकाळामुळे मी एक भविष्य बघतो आणि त्या भूतकाळामुळे मी एक वर्तमान जगतो. अशा पद्धतीने मी माझ्या शिल्पकारितेच्या जीवनाची जाणीव करून घेत असतो. माझी शिल्पकारिता चालू आहे म्हणजे काय, माझं जीवन चालू आहे, कारण जीवनाचं शिल्प चालू आहे ना. मग जीवनाचं शिल्प चालू आहे म्हणजे जीवनाचं शिल्प चालू आहे म्हणजे मी जगतोय. जगतोय म्हणजे कसा जगतोय, म्हणजे माझं असणं आणि वागणं, म्हणजे माझं शरीर मन बुद्धी भावनेचं या क्षणात असलेलं आणि पुढच्या क्षणात असलेलं आणि त्याच्या पुढच्या क्षणात असलेलं, हेच माझी शिल्पकारिता आहे. आणि ही कुठनं येते आहे, तर माझ्या भविष्य काळामुळे येते आहे, कारण ह्याच्यामुळे माझं भविष्य घडतं आहे. आणि हे भविष्य कुठनं घडतं आहे, तर ते भूतकाळामुळे घडतं आहे. आता इथे सगळं लोणचं होतं आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांना लीड करताय ते सगळेजण भविष्य आता जगत आहेत
अशा पद्धतीने ह्या क्षणी की त्यामुळं परिस्थितीचे आकलन आणि त्यावरचा उपाय यावर मर्यादा येतात. ओके, मला पूर्ण परिस्थिती अशी दिसते, अशी भासते आणि त्यावरचा उपाय असा सुचतो. याचं कारणच मला माझ्या भूतकाळामुळं माझं भविष्य एका विशिष्ट पद्धतीनेच दिसतं आणि त्यामुळं मग मर्यादा येतात. त्यामुळं मग असं वाटू शकतं की नाही हो, आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं, आता माझ्या डोक्यावरनं पाणी गेलं, आता माझ्याच्यानी शक्य नाही, आता मी हत्यार टाकणार. तो परिस्थिती जी जशी आहे त्याची तुमची किंवा तुमच्या बरोबरच्यांची जाण ही वरील प्रमाणे मर्यादित असल्यामुळं तुमच्या असण्या आणि वागण्यावर मर्यादा येत आहेत आणि त्यामुळं परिस्थिती असहाय्य असणे असं भासत आहे की मी असहाय्य आहे, आय एम हेल्पलेस. ओके, आय डोंट हॅव एनी चॉईस, आय कांट हेल्प इट, दिस इज डन, नॉट एनी मोर. अशी सगळी वाक्य जी लोक बोलत असतात ना, त्याचा संबंध इथे आहे. मला नक्की या परिस्थितीचं पूर्ण आकलन होण्यासाठी अजून काय कळणं आवश्यक आहे हे मला जाणवूच शकत नाही. म्हणजे ह्या परिस्थितीत मला असं काय होणं आवश्यक आहे की जेणेकरून मला आपोआप या परिस्थितीत मी लीडर असं वाटेल, म्हणजे शिल्पकार असं वाटेल, मी सहज या परिस्थितीला मला हवी तशी घडवू शकतो. हे मला कळतच नाही, कारण मी माझ्या भूतकाळामुळे निर्माण झालेलं भविष्य कॉन्टेक्स्ट म्हणून जगतो आहे, ना की मी तयार केलेलं कॉन्टेक्स्ट. सो माझं भविष्य मी तयार करत नसून माझा भूतकाळ तयार करतो आहे. आता हे खूप मोठं वाक्य मी म्हणतो आहे. माझं भविष्य म्हणजेच माझं शिल्प हे मी तयार करत नसून माझा भूतकाळ तयार करतो आहे. म्हणजेच मी माझ्या भूतकाळामुळे तयार झालेल्या भविष्याचा गुलाम आहे आणि म्हणूनच परिस्थितीच्या तालावर नाचणे असा शब्द वाक्प्रचार जो आपण वापरतो त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने काय आहे, तर हा आहे. आणि मग हे जाणवतं ते तुटपुंज असल्यामुळं मला असहाय्य वाटतं आणि कळतच नाही की मला काही गोष्टी दिसतच नाहीये. याला म्हणतात ब्लाइंड साइडेड. आणि असं ब्लाइंड साइडेड असल्याने लीडरशिपला धोका निर्माण होतो. ओके, खूप मोठा महत्वाचा आणि आशय असलेला गाभा असलेला विषय आता आपण मांडलेला आहे. तर कोणाला काही याच्यात प्रश्न असतील, विचारायचं असेल तर त्याच्यासाठी आपण थांबतो आहोत मुद्दामून थोड्या वेळासाठी, 1-2 मिनिटं. जरूर ह्याच्यावर कोणाला काही बोलणं असेल, मांडायचं असेल, म्हणणं असेल, सांगायचं असेल, शंका असेल तर सांगू शकता, बोलू शकता. सो स्पेस फॉर शेअरिंग. आशुतोष जी, हा बोला बोला. थोडक्यात म्हणजे मग जे आपल्या SSI मध्ये आपण शिकवलं किंवा गुरुजींनी जे आयडियाज फॉर्म्युलेट केलेले आहेत, वन ऑफ द बिगेस्ट वन इज आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. सो इज दिस Yes. काइंड ऑफ बेसिस फॉर व्हॉट वी आर लर्निंग राईट नाव? ऍब्सोल्युटली. आय एम रिस्पॉन्सिबल याचा अर्थ जो सांगितलेला आहे ना गुरुजींनी, तो जबरदस्त आहे. ओनिंग अप असं गुरुजींनी त्याचा क्लिअरन्स दिलेला आहे की हे सगळं माझं आहे म्हणून मी जबाबदार आहे. आता मी जबाबदार आहे याचा अर्थ गुरुजींचं त्या क्लासमधलं रिस्पॉन्सिबिलिटी क्लासमधलं जर का वाक्य तुम्ही कनेक्ट केलं ना, तर जी परिस्थिती होऊन गेली, म्हणजे who is responsible for creating this ideal world, तर आपण सगळे हात वर करतो आणि म्हणतो आय एम रिस्पॉन्सिबल. अँड देन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस रॉटन वर्ल्ड, असं गुरुजींचं पुढचं वाक्य आहे. जे आता खराब मारामारीवाला जग आहे ते त्या जगासाठी कोण जबाबदार आहे, आणि त्याला पण आपण हात वर करतो आणि आपण म्हणतो की येस आय एम रिस्पॉन्सिबल. सो दॅट इज द शिफ्ट आणि दॅट गिव्स यू द पॉवर, असं मग नंतर गुरुजींनी दिलेला क्लिअरन्स आहे. ट्रू, ऍब्सोल्युटली. जबाबदारी हा पाया आहे, पण आपण त्याच्या पुढे जाऊन बघतो आहे की बीइंग रिस्पॉन्सिबल ऍक्च्युअली व्हेन यू वॉन्ट टू कनेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स क्रिएशन, मी जेव्हा माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे तेव्हा मी रिस्पॉन्सिबल आहे.
आता ही शिल्पकारिता घडते कशी आहे, हम्म. तर मी एक वर्तमान जगतो आहे आणि तो वर्तमान भविष्यामुळे जगतो आहे आणि तो भविष्य जो आहे तो मी माझ्या भूतकाळामुळे बघतो आहे आणि भूतकाळामुळे बघत असल्यामुळे मी मर्यादित बघतो आहे आणि मर्यादित बघत असल्यामुळे माझ्या वर्तमानात मला असं वाटतं की नाही यार, मला हे शक्य नाही, माझ्याच्याने एवढंच शक्य आहे. त्यामुळं रिस्पॉन्सिबिलिटी हा पाया आहे आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटी ह्या पायामधनं माझ्या वाउंड अप बिईंग किंवा माझ्या समबडीनेस मधनं मी जे रिस्पॉन्सिबल समजतो, त्या जबाबदारीतनं, मर्यादित जबाबदारीतनं जेव्हा मी भविष्य बघायला लागतो, तेव्हा ते पास्ट, डिराइव्ड, डिफॉल्ट, फ्युचर असं जर गुरुजींच्या भाषेत म्हटलं तर. ट्रू, ऍब्सोल्युटली सर. बेसिकली इन Yes. लेमॅन्स टर्म, स्टॉप लेटिंग ऑर अलाविंग युअर पास्ट टू रिस्ट्रिक्ट युअर फ्युचर असं म्हटल्यास हरकत नाही. कम अगेन प्लीज रिपीट. म्हणजे लेमॅन्स टर्म मध्ये बोलायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की स्टॉप लेटिंग युअर पास्ट ऑर अलाविंग युअर पास्ट टू रिस्ट्रिक्ट ऑर लिमिट युअर फ्युचर इन अ वे, राईट? करेक्ट. आता ह्याचा अर्थ आपण समजून घेणार आहे बरं का, जबरदस्त, कारण हा महत्वाचा मुद्दा खूप आहे. पण ते फक्त भाषा किंवा समजून घेण्यासाठी मोठी गडबड काय होते की कॅन यू रिअली स्टॉप. राईट, एक्झॅक्टली. दॅट इज व्हॉट आय वाज थिंकिंग. ओके, सो हा खूप महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि ह्याच्यावर आपण सखोल म्हणतात. पण यू हॅव गॉटन द क्लू सर. तुम्ही लाईन बरोबर पकडलेली आहे की त्या भूतकाळाबद्दल काहीतरी करणं आवश्यक आहे, इथपर्यंत आपण नक्की पोहोचलेलो आहे. येस, ट्रू, जबरदस्त. येस, एनिथिंग. आणि माझी दुसरी गडबड गुरुजी अशी पण होतीये की थोडं आपण म्हणजे आपण गीता म्हणा किंवा आपली जे शास्त्र आपण शिकतो की आपल्या कर्म फळाचे आपण म्हणजे गुड ऑर बॅड आपण फळं भोगत असतो. तर आय एम ट्राइंग टू लिंक दॅट इन टू दिस, पण अजून ते क्लिअरली म्हणजे ऍज यू सेड इट्स व्हेरी व्हेरी डीप. ह्याला मंथ्स अँड वीक्स विचार करू शकतात असण्यासारखा विषय आहे हा. म्हणून सो दॅट पार्ट आय एम स्टिल ट्राइंग टू रिलेट. मी 100% तुम्हाला याचा क्लिअरन्स नक्की देईन की ह्या वर्गाच्या शेवटी मी नक्की ह्याला जोडून देईन. कारण गुरुजींचे 2 टॉक्स खूप महत्वाचे आहेत. कर्मा, आयडेंटिटी आणि मोक्ष असं एक गुरुजींचा टॉपिक आहे आणि दुसरा कर्मावे वर्सेस योगावे असा गुरुजींचा टॉपिक आहे. तर कर्मावे वर्सेस योगावे ह्याचा अर्थच तुम्ही डायरेक्टली हे ऐकू पण शकता आणि तुम्ही लिंक पण करू शकता स्वतः. कर्मावे वर्सेस योगावे याचा अर्थच मी असा सांगतो की पास्ट, डिराइव्ड, डिफॉल्ट वे और अदरवाइज क्रिएटेड वे. ओके, लिडरशिपच्या भाषेत जर का म्हणलं तर सायकोलॉजिकली पास्ट, डिराइव्ड, डिफॉल्ट, फ्युचर वे और एल्स क्रिएटेड फ्युचर वे याला म्हणतात कर्मावे वर्सेस योगावे असं गुरुजींच्या भाषेत. आणि कर्माशी संबंधित म्हणजे योगस्था गुरु कर्माने असं आपल्याला एक क्लिअरन्स गुरुजींनी कर्मयोग क्लासमध्ये दिलेला आहे. तो आपण ह्याच्याशी जोडून नक्की बघू या वर्गाच्या अंती. व्हेरी हेल्पफुल. येस, ओके, ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. पण आतासाठी असं पण लक्षात घ्या की आपल्या डोक्यात ऑलरेडी कर्माच्या विषयी, गीतेच्या विषयी भरपूर डाटा असल्यामुळं ते कदाचित आपल्याला पास्ट, डिराइव्ड, डिफॉल्ट, फ्युचरच्या मध्ये पण येऊ शकतं बरं का, सायमल्टेनियसली. ऍक्च्युली आपण लास्ट वीक जिथं त्या साईडवर थांबलो होतो ना, कंटेक्स्ट म्हणजे तुम्ही घडवलेलं भविष्य, माझा आठवडाभर तेच विचार चालू होता की आपण गीतेत असं शिकतो, इज दॅट व्हॉट इट इज? ऍब्सोल्युटली. आणि ह्याचा वापर क्रिएशन साठी होणं हा भाग वेगळा झाला. ह्याचाच वापर कदाचित रिस्ट्रिक्शन म्हणून पण होऊ शकतो, कारण गीता हा आपल्या भूतकाळाचा पण भाग आहे. एक्झॅक्टली, राईट. भूतकाळाधारित भविष्य म्हणजे ते इट कॅन बिकम बॅरियर ऑल्सो सायमल्टेनियसली. येस, टू गुड. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी रंगा शिंगटे बोलतोय. व्हिडिओ नाही आज, मी ट्रॅव्हल मध्ये आहे, डिस्टर्बन्स असतं तर बंद करेन मी. सो क्विकली, फ्युचर which is derived from the past, but can we derive future that is not based on past? Everything that is done or executed in the world is based on the past. While appointing people, while taking leaders, while employing people, we base it on the past.
बस रंगाजी, this is the purpose of this class. You have gotten it correctly. आपण याच दिशेने चाललेलो आहे की is it possible to create a future which is absolutely created future. Okay, though it has got connection with the past, it's different. Okay, and it's not different from the past. It's your future which has been created by you, and past has been used aptly, but it has not created that future. असं शक्य आहे का? हो, शक्य आहे. आणि इथे मी सांगतो की हार्वर्ड किंवा ह्याच्यापेक्षा गुरुजींनी आपल्यावर जी कृपा केली आहे ती वापरलेली कशी आहे आणि वापरायची कशी आहे. तर नक्की शक्य आहे, त्याच दिशेने आपण चाललेलो आहे, म्हणूनच आपला प्रवास असा चालू आहे. I hope you have heard, huh? Yeah, I heard. I am Okay. going to mute very quickly because I am in travel. Okay. No issues. Thank you. Okay. गुरुजी, आपण पुढे एसेन्शियली हाऊ आर वी गोना पुट इट इन ऍक्टिव्ह प्रॅक्टिस ह्याच्याबद्दल पण शिकणार आहे का? दिस इज नॉट इझी. मी प्रपोज असं करतो आहे की हा वर्ग झाल्यानंतर इफ पॉसिबल आपण 2 दिवस ऑफलाईन कधी ना कधी सगळी काळजी घेऊन पण भेटणं आवश्यक आहे, कारण सर्टन थिंग्स कॅनॉट बी ट्रान्समिटेड ऑनलाईन. हे काही गोष्टी ऑनलाईन अशा पद्धतीने होऊ शकत नाही, पण ऑफलाईन कधी जर का आपण भेटू शकलो ठरवून तर हे सहज शक्य आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण हा प्रयोग अनेक वेळा केलेला आहे. गुरुजींच्या भाषेत हा गुरुजींची कृपा म्हणून आपण कधी ना कधी नकळत अनुभवलेला आहे. जाणीवपूर्वक अनुभवासाठी आपण एकत्र येऊन ह्याच्यावर कधी ना कधी चर्चा करू. तर कधी ते मला माहित नाही, सुनीलजी किंवा नानाजी वगैरे गाईड करतील आपल्याला. ओके, येस. सो लेट्स गो अहेड. पण आपल्याला अजून कोणाला काही बोलायचं असेल तर, पण आपल्याला हे कळलेलं आहे की पास्ट डिराइव्ड हा जबरदस्त मध्ये लुडबुड करतो आहे आपल्या भविष्याच्या, आणि त्यामुळं आपलं भविष्य घडवताना आपलाच भूतकाळ हा जबरदस्त गडबडी करतो आहे. माझं शिल्प घडवताना मला हवं तसं न घडण्याचं कारण म्हणजे माझा भूतकाळ आहे. सो भूत कायम त्रास देतात, याचा अर्थ आहे आपल्या भूतकाळातला स्वतः हा आपल्या भविष्य काळातल्या स्वतःच्या मध्ये येऊन त्रास देतो आहे. सो तुटपुंज वाटतं, असहाय्य वाटतं, याचं कारणच मी माझ्या भूतकाळामुळे आधारित कधीही जर का डाऊन वाटत असेल, डिप्रेस वाटत असेल, आउट ऑफ एनर्जी वाटत असेल, करू शकणार नाही असं वाटत असेल, असहाय्य वाटत असेल, तर 100% लक्षात ठेवायचं की ब्लाइंड साइडेड आहे, मला सगळं दिसत नाही आहे. आतापर्यंत निदान हे समजले का, वर्तमानात आपण जे जगतो आहे ते या ना त्या स्वरूपात भविष्य म्हणून घडणार आहे. आता जैसी करनी वैसे भरनी, व्हॉट यू रीप यू सो, हे सगळ्या ज्या म्हणी आहेत, किंवा साधना आणि डायबिटीस असं गुरुजींचं म्हणणं. ओके, आयदर मी माझ्या साधना करत विशिष्ट पद्धतीने भविष्य घडवतो, किंवा मग मी बिन साधनेचं आयुष्य, ज्याला ब्लड प्रेशर डायबिटीस जीवन म्हणतात, असं घडवतो. आता जो रंगाजींनी विचारलेला प्रश्न होता, पूर्णपणे नवीन कॉन्टेक्स्ट म्हणजेच अंतर्बाह्य परिवर्तित भविष्य, म्हणजेच नवनिर्मित भविष्य शिवाय असं जर का केलं नाही तर इतर सगळी भविष्य ही काहीशी पूर्वीप्रमाणेच असणार आहेत. ती थोडी बरी असू शकतात, थोडी चांगली असू शकतात, पण ते नवनिर्मित नव्हे. आता नवनिर्मित म्हणजे ऍब्सोल्युटली क्रिएटेड वन, क्रिएटेड बाय यू, नॉट क्रिएटेड बाय युअर पास्ट. तुमच्या भूतकाळामुळे तयार झालेली नसून तुम्ही तयार केलेलं भविष्य, हे जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे वाक्य धादांत असत्य ठरतं की मी आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे मी तेव्हाच हक्कानी, अनुभवानी, फेनॉमिनॉलॉजिकली म्हणू शकतो जेव्हा मी माझं भविष्य स्वतः निर्माण केलेलं असतं, भूतकाळामुळे नसून.
आणि म्हणून आपण सुरुवातीपासून असं म्हणतोय की पडवलीचं वाक्य बनणार आहे, नो मॅटर व्हॉट कॉन्टेक्स्ट इज डिसायझिव्ह. कारण आता आपण 2 भविष्यांबद्दल बोलायला लागलो. उरलेली सगळी भविष्य ही पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट फ्युचर, पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट प्रिडिक्टेड फ्युचर वर्सेस क्रिएटेड फ्युचर, या दोनही मुळे मला वर्तमान असतो. ज्यावेळी माझं क्रिएटेड फ्युचर मी केलेलं असतं त्यामुळं माझा वर्तमान जगत असतो. म्हणजे माझ्या शरीर, मन, बुद्धी, भावनेचं कॉम्बिनेशन जेव्हा मी निर्माण केलेल्या भविष्यामुळे असतं तेव्हाच खऱ्या अर्थाने मी शिल्पकार असतो. उरलेल्या सगळ्या वेळेत मी कायम पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट फ्युचरचा गुलाम असतो. ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जात आहात, म्हणजेच व्हॉट यू आर डीलिंग विथ, म्हणजे ऑन विच, इन विच आणि हाऊ यू अकर टू युअर सेल्फ, या 3चं कॉम्बिनेशन असं आपण बघितलं होतं. ज्या परिस्थितीवर तुम्ही काम करताय, ज्या परिस्थितीत तुम्ही काम करताय आणि तुम्ही स्वतःला कसे वाचताय, हे प्रत्येक वेळी तुम्ही धरून ठेवलेल्या कॉन्टेक्स्ट मुळे असतं. म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्या रोलमध्ये जाणं, ते सहन होणं, न सहन होणं, असा आपला जो सुरुवातीचा प्रश्न विचारला होता माननी, त्याला तुम्ही सामोरे जसे जात आहे ती आपल्या कॉन्टेक्स्ट मुळे आपल्याला जाणवत असते की ही सोपी आहे किंवा अवघड आहे. आणि या पूर्वग्रह दूषित धरून ठेवलेल्या भविष्यामुळं म्हणजेच कॉन्टेक्स्ट मुळं असण्याच्या आणि वागण्याच्या संधी मर्यादित जाणवतात. म्हणजेच असहाय्य वाटतं, त्रस्त वाटतं, चिंताग्रस्त वाटतं, अशक्य वाटतं. आणि त्यामुळं काही वेळा परिस्थिती सहज आणि काही वेळा हाताबाहेर असं आपोआप मला भासतं. आता व्हॉट इज लक? लक म्हणजे काय मग? व्हॉट इज लक? When I don't know how this has happened to me, मला हे कसं घडलं, जेव्हा मी शिल्पकार नसतो, जेव्हा मी माझं शिल्प घडवलेलं नसतं, पण अनमान धक्क्याने मला पाहिजे तसं शिल्प समोर येतं, तेव्हा मी म्हणतो लक बाय चान्स. ओके, की लक बाय चान्स मला मिळालं, लक बाय चान्स असं घडलं, लक बाय चान्स असं झालं. ओके, त्याला मी म्हणतो लक बाय चान्स. सो व्हॉट इज लक? Luck is future which has been created by the past. For time being, it is matching with your wishful being and doing, and you don't know how you have created it. So असं भविष्य जे घडलेलं आहे, जे तुम्हाला माहित नाही की तुम्ही घडवलेलं आहे, तुम्ही शिल्पकार आहे हे विसरलेलं आहे, पण शिल्प मात्र घडलेलं आहे, अशाही तुम्ही स्वतःला म्हणता लक. नेमकं उलट झालं तर तुम्ही त्याला म्हणता बॅड लक. Okay, so that is the way we define term luck. त्यामुळेच past derived default predicted future याला म्हणायचं पूर्वग्रह दूषित भविष्य. हे कधीच नवनिर्मित असू शकत नाही. दोन्ही एकच असू शकतात का? नाही. तुम्ही ह्या क्षणी आत्ता वर्तमानात आत्ता हा क्लास ऐकताना जगताना ज्या पद्धतीने ऐकताय, ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता आहात किंवा वागताय, ते आयदर तुमच्या पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट प्रेडिक्टेड फ्युचर मुळे तरी आहे किंवा क्रिएटेड फ्युचर मुळे तरी आहे. दोन्हीपैकी एकामुळे आहे. So either you are creating your future or you are living your past. म्हणून मी म्हणतोय की हा वर्ग थोडा मनापासून जर का तुम्ही केलाय तर यू आर क्रिएटिंग युअर फ्युचर, म्हणजे तुमच्या शिल्पकारितेचं हत्यार तुमच्या हातात येत आहे. यू आर गेटिंग द टूल टू क्रिएट युअर स्कल्पचर अँड दिस वी हॅव स्टार्टेड टुडे. पुढच्या 3 सेशन्स मध्ये आपण ही टूल्स एक एक करत कन्फर्म करून पुढे जाणार आहोत. So that is how created future versus past derived default future. आता लीडर आणि लीडरशिप या एवढ्या गॅप मध्येच चालू आहे. म्हणजे हा अख्खा वर्ग जो आहे ना, हा छोटीशी गॅप आहे.
either person is living past, derived, default, predicted future, or he is living created future. आणि ह्या दोन्हीतली गॅप समजून घेणं की मी आयदर ह्या क्षणी, खूप सटल लाईन आहे, ह्या क्षणी मी पास्ट डिराइव्ड तरी जगतो किंवा क्रिएटेड तरी जगतो, या दोन्ही शक्यता त्यांना कळाव्यात, जगता याव्यात, यासाठी या वर्गाची निर्मिती आहे. नाउ यू कॅन इमॅजिन द इम्पॉर्टन्स ऑफ दिस क्लास. इफ यू वॉन्ट टू कनेक्ट धिस एनर्जी ऑफ SSY, गुरुजींनी दिलेली कृपा जी आहे ती जबरदस्त एनर्जायझेशन आहे. ती सगळी एनर्जी जर का ऍक्च्युअली भविष्य निर्मितीसाठी सिस्टीम म्हणून वापरायची, जी आपण आजपासून बोलायला सुरू केलेली आहे, त्याची तयारी आपण मागचे 7 सेशन करतो आहे. सो क्रिएटेड फ्युचर इज व्हॉट यू डू इन दिस वर्ल्ड, आउट देअर इन द वर्ल्ड. व्हॉट डू यू डू? हे करण्यासाठी आपला हा जबरदस्त वर्ग चाललेला आहे. नाउ दिस आन्सर्स This answers all your questions की मी असा का आहे, मला असं का जाणवतं, हा माणूस असा का त्रास देतो, किंवा उलट कुठलीही व्यक्ती ह्याच्या पुढे तुमच्या बरोबर जेव्हा कम्युनिकेशन मध्ये येईल किंवा ट्रान्झॅक्शन मध्ये येईल, रिलेशन मध्ये येईल कुठल्याही पद्धतीने, they just don't see की what is happening, okay, why he is doing like this. याचा अनालिसिस करताना आजचा सेशन लक्षात ठेवा की either person is coming to you with his behavior, with the past, derived, default, predicted future which he is living, or created future which he is living. That's the way you actually connect with your teams. So either people work on ways of being and doing. तुम्ही आयदर माणसाच्या असण्या किंवा वागण्यावर काम करता की असं वागू नको रे, तसं वागू नको रे, असं असता कामा नये, हे कायम फेल्युअर होतं. असं जमतच नाही, कोणालाच जमत नाही. साधं लहान मुलांना समजून बघा, तो काय तुमचं ऐकत नसतो. याचं उदाहरण म्हणजे आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं आहे, नेहमी खरे बोलावे. प्रत्येकाला सांगितलेलं आहे कधी ना कधी, आपल्या आजोबांनी, आजींनी, कोणीतरी. ओके, आपण नेहमी खरे बोललेलो आहे का त्याच्यानंतर? नाही, कोणीही बोललेलं नाही. ओके, सो इट हॅपन्स लाईक वे ऑफ बिईंग अँड डुईंग वर वे ऑफ बिईंग अँड डुईंगचं सांगून कधी काम होत नाही. मग काही लोक परिस्थितीवर काम करतात, अकरन्सवर काम करतात की हे बघ, हे लक्षात घे, तुला असं वाटतंय ना म्हणून तू असं करतोयस. हे शॉर्ट टर्म सोल्युशन आहे. शॉर्ट टर्म सक्सेस इज पॉसिबल विथ दिस, अनलेस यू वर्क विथ युअर कॉन्टेक्स्ट ऑन पीपल्स कॉन्टेक्स्ट, अनलेस यू हॅव ऍक्सेस टू एनी अदर्स कॉन्टेक्स्ट. दुसऱ्या व्यक्तीच्या कॉन्टेक्स्टला जोपर्यंत तुम्हाला ऍक्सेस मिळत नाही, तोपर्यंत यू विल नेव्हर बी एबल टू लीड एनीबडी. अनलेस यू हॅव ऍक्सेस टू अ कॉन्टेक्स्ट ऑफ अ पर्सन, you will never be able to lead anybody, including your spouse. This was joke, huh? Please don't take it seriously. Okay, so तुम्हाला access जर का context ला हवा असेल, तर you need to create your context first. That's how all leading starts with yourself. तुमचं लीडिंग तुमच्या लीडरशिप पासून सुरू होतं. तुम्हाला जर का स्वतःचं कॉन्टेक्स्ट माहिती असेल, क्रिएटेड वन, in which you want to lead somebody, तर you access their context. आता हा विषय नंतर मोठा होईलच आपोआप. How do you lead others? Okay, पण तोपर्यंत it is futile concept of leading anybody. So leader आणि leadership ही कायम नवनिर्मित भविष्य या संकल्पनेतच असते. तो भूतकाल आधारित भविष्य हे बहुधा निश्चित, ऑलमोस्ट सर्टन असतं, तरी पण ते सर्टन नसतं. It is defined as past, derived, default, almost certain, but it is not a certain. So this gap between almost certain and certain is what we are using this course. या दोन्हीच्या मध्ये हा अख्खा वर्ग आहे. ऑलमोस्ट सर्टन आणि सर्टनच्या मध्ये जर का ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं असेल, त्या ऑलमोस्ट सर्टनला सर्टन होण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी सर्टनिटी भविष्याला द्यायची असेल, तर what you require is ontological model of leadership and exercising leadership effectively. या गॅप मध्ये हा सगळा वर्ग आपण काम करतो आहे. जीवनाचा शिल्पकार बनण्याचं काम या दोन्हीच्या बरोबर मध्यावर आहे.
की मी पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट शिल्पकार आपोआप असतो, त्याच्याऐवजी मला माझ्या भविष्याचा शिल्पकार स्वतः बनायचा आहे, असं जर का बनायचं असेल तर हा वर्ग अत्यंत उपयोगी ठरतो. आणि आधी म्हटल्याप्रमाणे आपण हे कॉन्टेक्स्ट तयार करू शकतो की जे आपल्याला त्या परिस्थितीत त्या क्षणी ताकद देईल, की जेणेकरून परिस्थिती आपल्याला हवी तशी सहज भासेल आपोआप. हे कॉन्टेक्स्ट म्हणजे स्वतःचं नवनिर्मित भविष्य, क्रिएटेड फ्युचर, जे आधीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये होऊ शकलं नसतं. आधीच्या म्हणजे पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट कॉन्टेक्स्ट मध्ये मी स्वतःला असहाय्य, मला पूर्ण नाही येणार, एवढ्या ताकदीने नाही येणार, सगळं नाही येणार असं जे वाटत असतं, त्याच्याऐवजी मला जसं भविष्य पाहिजे तसं मी सहज घडवू शकतो, या संकल्पनेत जगू शकतो. बाय द वे, भविष्य म्हणजे काही वस्तू नाही आहे बरं का. त्यामुळे घडताना कायम भविष्य ही शक्यता या स्वरूपातच जाणवतं. इट इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी बिकॉज इट इज युअर लाईफ. आणि पॉसिबिलिटी या स्वरूपात भविष्य जाणवत असल्यामुळं ते भाषेमध्ये लिहिले जाते. ऑल पॉसिबिलिटीज दे कॅन बी पुट इन वर्डिंग. जरी इमेजेस असं जाणवलं ना, तरी इमेजेसना अर्थ मात्र भाषेमुळेच प्राप्त होतो. बाय द वे, मेंदूमध्ये भविष्य म्हणून असं काही लिहिलेलं नाहीये बरं का. शब्द नाही आहेत, अक्षर नाही आहेत, चित्र पण नाही खरं. तिथे फक्त पॅटर्न्स असतात. त्या पॅटर्न्सला आपण चित्र असं म्हणतोय. न्यूरो सायंटिस्ट सुद्धा फ्युचर प्रेडिक्शन बद्दल, भविष्याचा अंदाज मेंदूत जाणवतो असं म्हणतात, कारण त्यावेळी नक्की मेंदूत काय होतं ते थोडं क्लिष्ट प्रक्रिया आहे, म्हणून त्याला प्रेडिक्टेड फ्युचर इथं चालू आहे असं म्हणतात. मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात आणि एकमेकांचा जोडून, हे का सांगतो आहे, कारण ते जे काही बघतो आपण क्रिएटेड फ्युचर किंवा पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट फ्युचर, या दोन्हीमुळं मेंदूमध्ये अशा पद्धतीने होतं की माझं असणं आणि वागणं आपोआप मला कळतं, त्यामुळं ते भविष्य घडत असतं. आता इतर सगळे प्राणी आणि मनुष्य काही वेळा पुढे काय होणार हे जाणीवेत असतात. म्हणजे उदाहरणार्थ हल्ला होतो ना हरणावर, पण ते म्हणजे भविष्य नाही बरं का, ते एक्सटेन्शन ऑफ, म्हणजे वाघ आता पुढे कुठे उडी मारणार त्यानुसार मी उडी मारतोय, याला भविष्याचं नसते, ह्याच्यासाठी भाषेची गरज नसते. पण भविष्यावर जर का काही परिणाम घडवून आणण्यासाठी त्या पॅटर्नला भाषेची गरज लागते. येणारी गोष्ट इष्ट का अनिष्ट आणि ठरवणं की काय करायचं का नाही, याच्यासाठी आता भाषेची गरज लागते. तो भविष्य भाषेत घडलेला असतं, म्हणून हा वर्ग आपण पूर्ण भाषेच्या जोरावर एकमेकांशी बोलतो आहोत. आणि भाषेच्या जोरावर आपण असं भविष्य जगू शकतो की ज्या योगे नवनिर्मित भविष्यामुळं वर्तमानात माझं असणं आणि वागणं हे दुर्दैवापासून ते संधी म्हणून असा प्रवास जाणवू शकतो. म्हणजेच आपण गुरुजींच्या कृपेवर पहिल्या दिवशी एक माझे आदर्श जग असा निबंध लिहून त्या भाषेच्या जोरावर पूर्ण 21 दिवस प्रवास केलेला आहे. आता जोकचं उदाहरण आठवा बरं का. आणि मग पहिली लाईन दुसरी लाईन आपण सहज तशी आहे तशी घेतो आणि मग आपण जोक म्हणून घेतो. आता जीवनात जोक नाहीये बरं का हा, पण जोक सारखं असं म्हणून लक्षात ठेवा. हा खूप महत्वाचा भाग सांगतो आहे. पहिली ओळ, वर्तमानात तुम्ही जसे असता किंवा वागता याचा भूतकाळाशी काहीही संबंध नाही. म्हणजे भूतकाळामुळे वर्तमान घडत नाही. प्लीज लिसन. दुसरी ओळ, वर्तमान हा तुमच्या भविष्य काळामुळे तुम्ही अनुभवत असता. म्हणजे तुमचा स्वतःचा आत्ताचा असणं किंवा वागणं हा अनुभव जो आहे आणि तुम्हाला येणारा जीवनाचा अनुभव जो आहे तो ज्याच्यामुळे येतो आहे, ते तुमचे विचार, भावना आणि कृती याच्यावर ज्याचा परिणाम होतो आहे ते तुमच्या भविष्यामुळं आहे. म्हणजेच पहिली ओळ, वर्तमानाचा भूतकाळाशी काही संबंध नाही. वर्तमानाचा संबंध भविष्यामुळे आहे, जो भविष्यकाळ तुम्ही आत्ता जगता आहे. तिसरी ओळ म्हणजे प्रश्न आहे, तर वरच्या 2 ओळी सत्य आहेत, या 2 ओळी, तर मग प्रत्येकालाच असं का वाटतं की माझा वर्तमान हा भूतकाळामुळे आहे? तर त्याची मुख्य ओळ म्हणजे वर्तमान भविष्यामुळे असतो हे सत्य असेल आणि चुकून तुम्ही भूतकाळ भविष्य काळात बघायला लागला तर तुम्हाला असं वाटत राहील की वर्तमान काळ हा तुमच्या भूतकाळानुसार आहे. आता मी तुम्हाला उदाहरण देतो आहे की समजा 2 ड्रॉवरचं कपाट आहे तुमचं, वरचा आणि खालचा, असे 2 कप्पे आहेत त्याला. वरचा कप्पा जो आहे तो भविष्य काळाचा कप्पा आहे आणि खालचा कप्पा जो आहे तो भूतकाळाचा कप्पा आहे. खालच्या कप्प्यात तुमच्या 20 फायली साठलेल्या आहेत, तुमच्या मागच्या 40-45 वर्ष जे काय तुमचं वय आहे तेवढ्या वर्षाच्या, अशा 20 फायली साठलेल्या आहेत.
आणि भविष्य काळाचा ड्रॉवर जो आहे ना तो खरं तर रिकामा होता, पण तुम्ही आता 6 महिने सुट्टीला चाललाय किंवा 2 वर्ष सुट्टीला चाललाय, तुमची बदली झाली म्हणून, आणि तुम्ही गडबड झाली, शेवटी निघताना पटकन पळा पळा पळा, विमान पकडायचंय, रिपोर्टिंग करायचंय म्हणून तुम्हाला पळायचंय. तुम्ही गडबडीत त्यातल्या 6-7 फायली ज्या आहेत ना त्या चुकून भविष्य काळाच्या ड्रॉवर मध्ये टाकल्या आणि तुम्ही गेलात निघून. आता तुम्ही 7 वर्षांनी परत आलाय, तुमचं ऑफिस उघडलंय आणि तुमचा स्वतःवर ठाम विश्वास आहे, तुम्ही भयंकर सिस्टमॅटिक. आता जेव्हा तुम्ही ऑफिस उघडलं तेव्हा तुमच्या सिस्टीम्स तुम्ही लावून गेला होता, असं तुमच्या डोक्यात फिक्स आहे मेंदूमध्ये. तेव्हा तुम्ही बघितलं, खालचा कप्पा उघडला, हा बरोबर आहे, हा माझा भूतकाळ. आता तुम्ही वरचा कप्पा उघडला आणि तुम्ही एक फाईल उघडली त्यातली, आता तुम्ही वाचताय ते काय? खरं तर भूतकाळ आहे, पण तुम्ही काय म्हणून वाचताय? भविष्यकाळ म्हणून वाचता आहे. सो आता तुम्हाला असं वाटत राहील की हा माझा भविष्यकाळ आहे, हा माझ्या भूतकाळामुळे दिलेला भविष्यकाळ आहे, असं न वाचता तुम्ही वर्तमानात तुमचा भविष्यकाळ चुकून तिथे ठेवलेला वाचता आहात. सो दॅट इज हाऊ यू कनेक्ट युअर प्रेझेंट थ्रू फ्युचर ऍक्च्युअली टू द पास्ट. सो पास्ट डिराइव्ड प्रेडिक्टेड फ्युचर तुम्हाला आपोआप भोगायला लागतो आहे. ते काय तर भूतकाळ जर भूतकाळातच ठेवला म्हणजे त्यासाठी आवश्यक ते केलं, म्हणजेच भूतकाळ कंप्लीट केला, तर भूतकाळातील माहितीचा साठा आहे का? हो. तुम्ही स्वतःला हवं तसं भविष्य जगू शकाल का? हो. कारण आता वर्तमानात तुम्हाला स्वतःची जाणीव म्हणजेच तुमचे विचार मनस्थिती, भावना, शरीर, तुम्ही जे भविष्य जगताय त्याप्रमाणे आहे. त्यांना भूतकाळ आठवत नाही तो ते रिपीट करतात, त्यांना भूतकाळ आधारित भविष्य दिसते ते पण रिपीट करतात. स्वतःला आणि ज्या ज्या लोकांना लीड करू शकता असे भविष्य साकारण्यासाठी तुम्ही आणि ते सगळेजण असे वर्तमान एकत्र जगणं आवश्यक आहे. आणि असं वर्तमान जगण्यासाठी एकत्रितरित्या एक भविष्य बघणं पण आवश्यक आहे. उदाहरणार्थ कुटुंब किती मोठं, गुरुजी म्हणायचे आश्रम 1000 लोकांचं कुटुंब बनवा. हे नसेल तर आपल्या भूतकाळ आधारित भविष्यामुळं हे कधीच शक्य होणार नाही. आणि म्हणून लीडरच्या व्याख्येत असं म्हटलंच आहे की जे आपोआप होणार नव्हते ते भविष्य. आता मला सांगा की हा जर का ड्रॉवर जो खरं तर रिकामा असणं आवश्यक आहे, समजा घटकाभरासाठी गृहीत धरा की तुमचा भूतकाळ पूर्णपणे तुम्हाला एकदम खटाकने एनलाइटनमेंट झाली, तुम्हाला गुरुकृपा झाली, तुमचं मेडिटेशन झालं आणि तुम्हाला एकाएकी कळलं की अरे अच्छा या फाईल ऍक्च्युअली मी चुकून जाता जाता बहुतेक ठेवल्यात बरं का, आणि तुम्ही त्या परत भूतकाळाच्या ड्रॉवर मध्ये ठेवून टाकल्या, तर आता भविष्यकाळाच्या ड्रॉवर मध्ये काय उरलं? काही नाही. भविष्यकाळाचा ड्रॉवर रिकामा आहे. आता तुम्ही भविष्यकाळाच्या ड्रॉवर मध्ये कुठली फाईल ठेवू शकता? कुठलीही फाईल ठेवू शकता. ह्याचा अर्थच ऑल पॉसिबिलिटीज आर पॉसिबल टिल द टाइम यू डिसाइड टू क्रिएट युअर फ्युचर. आता तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. बरं भूतकाळ आहे का अवेलेबल आहे की? कुठे? भूतकाळामध्ये. सो तुमच्याकडे माहितीचा साठा अवेलेबल आहे का? होल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे का? IT तुमच्याकडे अवेलेबल आहे अप्रोप्रिएटली. सो भूतकाळ कुठे कसा ठेवायचा असतो हे आपण पुढच्या शनिवारी सकाळी नक्की चर्चा करू. भूतकाळातला ड्रॉवर भूतकाळामध्ये ठेवायच्या, भूतकाळाच्या फायली भूतकाळामध्ये ठेवणे म्हणजे काय, त्याचं नक्की काय करायचं असतं. जसा ऍक्च्युअली प्रश्न विचारला होता की इफ वी डू समथिंग विथ द पास्ट, आता ते डू समथिंग म्हणजे नक्की काय? त्याला इथे आपण शब्द काही वापरले, कम्प्लिशन ऑफ द पास्ट. ओके ओके, दॅट इज हाऊ यू नीड टू डील विथ द पास्ट. पण डेफिनेटली भूतकाळ संबंधित काही ना काही करणं आवश्यक आहे. हे जर का नाही केलं तर त्याचा पगडा माझ्या भविष्यावर पडतो आहे आणि ते भविष्य मला आता वर्तमानात नाचवतं आहे. त्यामुळं मला वर्तमानात जे काही भोगायला लागतं आहे सुख किंवा दुःख ते त्यामुळे आहे. माझी अत्योच्च आनंदाची स्थिती किंवा अतिशय डिप्रेशनची स्थिती, माझा सगळा माझ्या निर्मितीच्या क्षमता असण्याची जाणीव
किंवा माझी कम्प्लीट हेल्पलेसनेसची जाणीव, हे दोन्हीही माझ्या वर्तमानात माझ्या भविष्यामुळे होत आहे, जे भविष्य मला माझ्या भूतकाळामुळं तरी दिलं जात आहे किंवा मी स्वतः निर्माण केलेल्या भविष्यामुळं तरी दिलं जात आहे. जोपर्यंत मी स्वतः माझं भविष्य निर्माण करत नाही आहे आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी सहित सिस्टीम म्हणून हे सगळं कसं करायचं असतं हे जोपर्यंत मी स्वतः अभ्यासत नाही आहे, तोपर्यंत मी नियतीच्या हातातलं खेळणं आहे, मी स्वतःला शिल्पकार बनवू शकत नाही आहे. आणि हेच या क्लासचं इम्पॉर्टन्स आहे. सो दॅट कन्क्लूड्स अ कॉन्टेंट पार्ट ऑफ दिस क्लास. कोणाला काही शेअर करायचं असेल तर या संदर्भातल्या काही कोट्स सेशन हे मी आपल्या ग्रुपवर टाकतो आहे. येस, एनीबडी? कॉन्टेक्स्ट, सॉरी ऐकू नाही आलं मला. रिव्हिजन साठी सगळ्या स्लाइड्स मिळाल्या त्या बरं होईल. रिव्हिजन साठी मिळालेल्याच नाही स्लाइड्स. मी स्लाइड्स ओरिजिनल स्लाइड्स हा कुठे आहेत त्या? कुठे आपल्या आहेत? लीला ओम ग्रुपवर आलेलेच नाहीयेत ते माझ्याकडे, म्हणून म्हटलं मी पाहतो परत, पण नाही आलेल्या. कालपर्यंत तरी नव्हत्या माझ्या. तुम्ही नंतर जॉईन झाला का? नाही नाही नाही, पहिल्यापासून तिसऱ्या ह्याच्यापासून आहे. दुसऱ्या ह्याच्यापासून आलेले आहेत, गेल्या वेळा पाठवलेले आहेत बघा तुमच्या ग्रुपवर. जरा मागे गेलात तर मिळतील तुम्हाला, पाठवलेले आहेत. ओके, लीला ओम ग्रुपवर आहे. येस, ऍक्च्युली मला पण नाही मिळाल्यात सर. तुम्ही उशिरा जॉईन झालाय का ग्रुपवर? पण उशिरा म्हणजे एवढा उशिरा ना? ऍड उशिरा केलंय या ग्रुपला, मला उशिरा ऍड केलंय. मी अटेंड पहिल्यापासून करते, ग्रुपला ऍड उशिरा झाले. ओके, एक काम मला करा, काही पर्सनली चालेल, मला एक व्हॉट्सअपवर मेसेज टाका, मी तुम्हाला पाठवतो सेपरेट. जय गुरुदेव, दासू काका बोलतोय. येस यामध्ये सेल्फ कंटेक्च्युअल फ्रेमवर्क डेव्हलप करताना जो पास्ट आहे तो तर आपण इरेडिकेट करू शकत नाही. तर या संदर्भामध्ये दोन मुद्दे मला सुचत आहेत, मी ते आपल्याशी बोलतोय. एक तर जसं डायव्हर्शन हा जो भाग आहे, जसं आता मी वाल्मीमध्ये होतो प्राध्यापक म्हणून, धरणातून पाणी येतं कॅनॉल मधून, त्याला डायव्हर्शन किंवा बांध घालतात आणि ते डायव्हर्ट करतात, म्हणजे वळवतात. ते वळवून आपल्याला पुढे जे करायचे ते आपण करू शकतो, हा एक भाग. आणि दुसरा भाग जो पास्ट आहे त्याला बधीर करता येतं, किंवा त्याला आपण अनेस्थेटिक कंडिशन म्हणतो. जे आपण आपला जो पास्ट आहे BST 1 आणि BST 2 मध्ये जे आपण करतोय, की आपल्या पास्टला आपण रिकॉल ऑफ मेमरी करून त्याला थोडस बोथट करतोय. तर हा भाग आपल्याला सेल्फ क्रिएटेड फ्रेमवर्क डेव्हलप करताना उपयुक्त ठरू शकेल का? करेक्ट, ऍब्सोल्युटली. आपला पुढचा सेशन नक्की याच्यावर जोरदार असणार आहे आणि अजूनही काही मंथन याच्यावर जोरदार करू. यावेळी हा दोन्ही मुद्दा, त्यातला हा सगळ्यात महत्वाचा शब्द तुम्ही जो वापरला तो बोथट. ओके, हा बोथट करण्याची अजून कुठली शस्त्र आपण वापरू शकतो याच्यावर चर्चा नक्कीच करूया. थँक्यू. येस, जय गुरुदेव. जय गुरुदेव. गुरुजी, असं पण होऊ शकतं का की आपण मे बी 50% पास्टच्या गोष्टींवर आधारित बिहेव करतो आणि काही % आपण ऍक्च्युअली क्रिएटेड फ्युचर जगण्यासाठी काही ऍक्शन्स घेत असतो, असं काही कॉम्बिनेशन पण पॉसिबल आहे का? असं कॉम्बिनेशन आहे असं जे वाटतं ना, ते जेव्हा जेव्हा पास्ट डिराइव्ड डिफॉल्ट फ्युचर असतं तेव्हा ते 1% जरी पास्ट डिराइव्ड असेल तरी ते भूतकाळ आहेच त्याच्यात. याचा अर्थ भूतकाळ आधारितच भविष्य आहे. ओके, जेव्हा पूर्णपणे नवनिर्मित असं म्हणतो तेव्हा त्याचा ह्या भूतकाळाशी काय, जेव्हा क्रिएटेड फ्युचर कम्प्लिटली असतं तेव्हा ते क्रिएटेड असतं. एरवी सगळ्या वेळी
ज्याला मी नव्याने करतो आहे असं समजतो, त्याच्यामध्ये जर का भूतकाळाचा कुठलाही भाग असेल तर ते भूतकाळ आधारित भविष्य असतं आपोआप. ओके, ते डिझायर्ड अनडिझायर्ड हा वेगळा विषय झाला. ओके, पुढच्या सेशनमध्ये याच्यावर अजून चर्चा असणार आहे कांचनावर. थँक्यू. येस. होम प्ले काही देणार आहेत का आज? होम प्ले आता नसणार आहे, पुढच्या सेशन नंतर आपल्याला जोरदार होम प्ले असणार आहे. कारण हा 4 सेशनचा मिळून ऍक्च्युली एक कॉन्टेंट घेतो. जसं आपण फाउंडेशन झाल्यावर पूर्ण फाउंडेशनचा होम प्ले दिलाय आणि होम प्ले माझ्यासाठी नाही पण तुम्ही स्वतःसाठी नक्की करा. हा, इफ यू वॉन्ट एनी काइंड ऑफ क्लिअरन्स इन्फॉर्मेशन कन्फर्मेशन शेअर इट विथ मी ऑल्सो. तुमच्यासाठी हा अतिशय उपयोगी ठरू शकतो ह्याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. जसा SSY चा होम प्ले स्वतःसाठी अतिशय महत्वाचा आहे तसंच ह्याचं पण आहे. येस, सो आपण प्रार्थना करू आणि आजच्या दिवसासाठी थांबूया. पुढच्या शनिवारी भेटूया. मध्ये मी तुमच्यासाठी ह्याच्यासाठी कोट्स आणि हे भरपूर पाठवेन. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. अजून एक थोडंसं म्हणजे आज मी मुद्दामून आपलं 6:30 विथ इंटिग्रिटी आपलं ठरलेलं आहे. सो टाइम काउंट्स अ लॉट. 6:30 प्रार्थना झाल्यावर मी लॉक करतो आहे बरं काय एंट्री मीटिंग. सो त्याच्यानंतर कोणीही एंटर करू शकणार नाही. सो सी टू इट. 6:25 आपण आपला अभ्यास करून इथे उपस्थित राहूया. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. वेलकम.
हम्म.